संगमेश्वर कॉलेज सोलापुर स्वायत्त तथा पुण्यश्लोक अहिल्यादेवी सोलापुर विश्वविद्यालय के संयुक्त तत्वावधान में आयोजित एक दिवसीय संगोष्ठी में आप सभी महानुभावों का संगमेश्वर कॉलेज की ओर से मैं तहे दिल से स्वागत करता हूं। आज के इस प्रथम सत्र में महात्मा बसवेश्वर के महिला विषयक विचार और सक्षमीकरण इस विषय पर प्रथम सत्र आरंभ होने जा रहा है। सबसे पहले आज के इस सत्र के अध्यक्ष डॉक्टर चंद्रकांत कोळे जी का यथोचित सम्मान करने के लिए मैं विनती करता हूं डॉक्टर वसंत कोरे जी से। डॉक्टर स्वाति महालंक जी का सबसे पहले सम्मान होगा। धन्यवाद सर। इसके पश्चात डॉक्टर प्रभाकर कोळे जी का सम्मान डॉक्टर विष्णु विटेकर जी के करकमल द्वारा होगा। धन्यवाद सर। आज के सत्र के विषय प्रवर्तक के रूप में जो अतिथि यहाँ पे प्रस्तुत है उनका परिचय प्रस्तुत करने के लिए मैं प्राध्यापक संतोष पवार जी से विनती करता हूँ कि वे उनका परिचय कर दें। आजच्या व्याख्यात्या डॉक्टर स्वाती महाळंक यांचा मी परिचय पहिल्यांदा करून देतो आणि त्यानंतर आजचे सत्राचे अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर प्रभाकर कोळेकर सरांचं त्यानंतर करून देतो। डॉक्टर स्वाती महाळंक महाविद्यालयीन जीवनापासून पत्रकारितेला प्रारंभ, गेली सुमारे 35 वर्ष पत्रकारितेच्या क्षेत्रात त्या कार्यरत आहेत। आकाशवाणी या विषयावरील संशोधनासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे PhD पदवी त्यांना प्रदान करण्यात आली आहे। प्रिंट, ऑडिओ, व्हिज्युअल आणि वेब अशा चारही माध्यमांमध्ये काम करण्याचा त्यांचा अनुभव आहे। सध्या आकाशवाणी पुणे आणि दूरदर्शनवर त्या कार्यरत आहेत। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठामधील महात्मा बसवेश्वर अध्यासनावर राज्य शासनाकडून तज्ज्ञ सल्लागार म्हणून त्यांची नियुक्ती झालेली आहे। प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या अभ्यास मंडळावर तज्ज्ञ सदस्य म्हणून त्यांची नियुक्ती झाली आहे। यापूर्वी रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीच्या पुणे विभागाची कार्यकारी प्रमुख म्हणून 5 वर्ष त्यांनी जबाबदारी सांभाळलेली आहे। किशोर या लोकप्रिय मासिकाच्या सल्लागार म्हणून राज्य शासनाकडून 5 वर्ष नियुक्ती। आत्तापर्यंत 500हून अधिक लेख, वृत्तपत्रे विविध नियतकालिकांमध्ये प्रसिद्ध झालेले आहेत। पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांनी विद्यार्थी वर्गासाठी लिहिलेल्या एक्झाम वॉरियर्स या प्रथम आवृत्तीच्या पुस्तकाचा मराठी अनुवाद करण्याची संधी त्यांना लाभली आहे। खासदार आणि पत्रकार संजय राऊत यांच्या रोख ठोक या लेखसंग्रहाचं लेखन आणि संपादन त्यांनी केलंय। राज्य शासनाच्या 2018 मधील 13 कोटी वृक्ष लागवड अभियानाच्या वनसत्याग्रह या पुस्तिकेचं लेखन आणि संपादन मॅडमनी केलेलं आहे। ग्लिम्सेस ऑफ पुणे या इंग्लिश आणि जपानी भाषेत लिहिलेल्या पुस्तकाचं टोक्यो अर्थात जपान इथं प्रकाशन देशाच्या पहिल्या महिला राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांचं देशातील आणि मराठीतील पहिलं चरित्र प्रतिभा पर्व याचं लेखन देखील त्यांनी केलेलं आहे। आत्तापर्यंत
एकंदर 8 पुस्तकं त्यांची प्रकाशित आहेत. कहाणी बचत गटांची या विषयावरील मराठीतील पहिलं संशोधनात्मक पुस्तक देखील त्यांचं रसिकांच्या भेटीला आलेलं आहे. निस्वार्थी जननेता अण्णा हजारे यांचं मुलांसाठीचं अल्पचरित्र त्यांनी लिहिलंय. आम जनता आप नेता, स्वातंत्र्योत्तर काळातील देशातील प्रादेशिक पक्षांची वाटचाल आणि अरविंद केजरीवाल यांच्याविषयीचं देखील लेखन त्यांनी केलेलं आहे. सोबत रेडिओ जॉकी व्हायचंय या विषयावरील मराठीतील पहिलं पुस्तक त्यांनी अनुवादित केलंय. ध्येयासक्त ज्येष्ठ राजकीय नेते दिलीप वळसे पाटील यांच्या राजकीय कारकिर्दीचं चित्रण त्यांनी केलंय. लेखिका, पत्रकार, त्याप्रमाणे उत्तम निवेदक, अनुवादक, वक्त्या, व्याख्यात्या, मुलाखतकार म्हणून त्या प्रसिद्ध आहेत. केंद्रीय मंत्री अमित शाह, केंद्रीय नगरविकास मंत्री हरदीप सिंग पुरी, अर्थराज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड, रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील, राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांच्या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करण्यासाठी त्यांना विशेष निमंत्रित करण्यात आलं होतं. राष्ट्रपती प्रणब मुखर्जी, राज्यपाल, विविध केंद्रीय मंत्री आणि इतर मान्यवरांच्या अनुवादक, दुभाषिक म्हणून देखील त्यांनी काम पाहिलेलं आहे. संत साहित्य, महाराष्ट्राची संत परंपरा या विषयांचा अभ्यास, महिला संतांचं योगदान, संत साहित्याची आजच्या काळातील संयुक्तता आणि महत्त्व, महात्मा बसवेश्वर परिवारातील शिवशरणी या विषयांवर आळंदीमधील मुक्ताई जनाई या व्याख्यानमालेत, तसंच खेड, राजगुरू नगर, मंगळवेढा, सांगली आणि राज्याच्या विविध भागांमध्ये त्यांनी व्याख्यानं दिलेली आहेत. महिलांच्या चळवळी, परिवर्तनवादी चळवळी, महिलांचे प्रश्न, पाणी प्रश्न, इतर सामाजिक प्रश्न आदी विषयांचा त्यांचा अभ्यास आहे. त्यावर राज्यभर 500हून अधिक व्याख्यानं त्यांनी दिलेली आहेत. गेली सुमारे 25 वर्ष प्रशिक्षण क्षेत्रात त्या कार्यरत आहेत. संवाद कौशल्य, भाषण कला, स्वसंस्कार, कार्यसंस्कृती इत्यादी 15 विषयांवर त्या प्रशिक्षण देत आहेत. यशदा, रामेती, पुणे विद्यापीठाचा प्रौढ शिक्षण विभाग आदी संस्थांमध्ये रिसोर्स पर्सन म्हणून त्या कार्यरत आहेत. अनेक जाहिराती तसेच माहितीपटांसाठी निवेदन, विविध क्षेत्रातील सुमारे 300हून अधिक मान्यवरांच्या प्रकट तसंच छापील, नभोवाणी, दूरचित्रवाणी या माध्यमांसाठी मुलाखती घेण्याची संधी त्यांना लाभलेली आहे. संगीत, नाटक, नृत्य, चित्रकला, चित्रपट या ललित कलांमध्ये विशेष रुची आणि गती या विषयावरील प्रशिक्षण कार्यक्रम, रसास्वाद कार्यशाळा आणि विविध परिषदांमध्ये वक्ते म्हणून सहभाग तसंच स्पर्धांमध्ये परीक्षक म्हणून काम करण्याची संधी त्यांना लाभलेली आहे. रिसेंट जर सांगायचं झालं, राज्यातील प्रतिष्ठेच्या पुरुषोत्तम करंडक राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धा ऑगस्ट 2022 मध्ये झाल्या. राज्य परिवहन महामंडळाच्या आंतरविभागीय नाट्य स्पर्धा डिसेंबर 2022 मध्ये झाल्या. लक्ष्मीबाई रानडे राज्यस्तरीय आंतरशालेय वक्तृत्व स्पर्धा फेब्रुवारी 2022 मध्ये झाली. न्यायमूर्ती रानडे आंतरमहाविद्यालयीन वाद स्पर्धा या स्पर्धांसाठी परीक्षक म्हणून त्यांनी काम पाहिलेलं आहे. अशा मुक्त पत्रकार, लेखिका, अभ्यासिका डॉक्टर स्वाती महाळंक यांचं मी आमच्या संगमेश्वर शिक्षण संकुलामध्ये मनपूर्वक सहर्ष स्वागत करतोय. दुसरा परिचय, आजचे अध्यक्ष, आमचे मार्गदर्शक प्राध्यापक डॉक्टर प्रभाकर नागनाथ कोळेकर, सहयोगी प्राध्यापक, विभाग प्रमुख, प्राचीन भारतीय इतिहास, संस्कृती व पुरातत्वशास्त्र आणि इतिहास, सामाजिक विज्ञान शाळा, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूर. इथल्या काही जबाबदाऱ्या त्यांच्या मी सुरुवातीला सांगतोय. व्यवस्थापन परिषदेचे सदस्य आहेत, सिनेट सदस्य आहेत, विद्या परिषदेचे सदस्य आहेत, अध्यक्ष आहेत, अभ्यास मंडळ, प्राचीन भारतीय इतिहास, संस्कृती आणि पुरातत्वशास्त्र, संचालक कौशल्य विकास केंद्राचे, संचालक पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा अभ्यास, समन्वयक PM उषा प्रकल्प, समन्वयक MSFDA क्लस्टर केंद्र, विभाग प्रमुख जनसंवाद मास कम्युनिकेशन विभाग, माजी संचालक महात्मा बसवेश्वर अध्यासन केंद्र सन 2023 ते 25 हा त्यांचा कालावधी, माजी सदस्य लिपिस कमिटी आणि माजी संचालक भाषा आणि साहित्य संकुल 2018 ते 22 हा त्यांचा कालावधी. शैक्षणिक पात्रतेविषयी बोलायचं झालं तर PhD पासून ते पुणे विद्यापीठात PhD, MA सोलापूर विद्यापीठात, शिवाजी विद्यापीठात, परत दुसरी MA, सेट
पुणे विद्यापीठ, शिवाजी विद्यापीठात BA झालं. अध्यापन आणि संशोधन अनुभव प्रचंड आहे. पदवी स्तरावरील 6 वर्ष अध्यापन, पदव्युत्तर स्तरावरील अध्यापन आणि संशोधनाचे वर्ष सांगायची झाली तर 15 वर्ष. एकूण अध्यापनाचा अनुभव जर बघितला तर 22 वर्षांचा आहे. 2 विद्यार्थ्यांनी PhD त्यांच्या मार्गदर्शनाखाली संपादित केली आहे. 3 विद्यार्थ्यांचं संशोधन कार्य प्रगतीपथावर आहे. प्राचीन भारतीय संस्कृतीचा सांस्कृतिक इतिहास ही संशोधनाची त्यांची क्षेत्र आहेत. आणखी जर सांगायचं झालं तर शास्त्रीय बौद्ध धर्म या विषयावरचं त्यांचं संशोधन आहे. प्रारंभिक मध्ययुगीन भारतीय इतिहास, भारतीय अभिलेख शास्त्र आणि लिपिशास्त्र, भारतीय ज्ञान परंपरा, इंडियन नॉलेज सिस्टीम, भारतातील सामाजिक सुधारणा चळवळी याविषयीचा देखील सरांचा अभ्यास महत्त्वपूर्ण आहे. प्रकाशनाच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर आंतरराष्ट्रीय नियतकालिकांमधील संशोधन लेख त्यांचे प्रकाशित झालेले आहेत. 28 संशोधन लेख त्यांचे आतापर्यंत प्रकाशित झालेले आहेत. राष्ट्रीय नियतकालिकांमधील संशोधन लेख आहेत 39. 59 राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय परिषदांमध्ये कार्यशाळेत शोध निबंधांचं सादरीकरण त्यांनी केलेलं आहे. संदर्भ ग्रंथ आणि पुस्तकांमध्ये त्यांचा सहभाग आहे 6. तथागत आणि धम्म, निष्कर्ष एक अन्वेषण, बुद्धिझम इन इंडिया, क्वेस्ट ॲनालिसिस, BA भाग 1 साठी भारतीय ज्ञान परंपरा, IKSचं हे पाठ्यपुस्तक त्यांनी निर्माण केलं आहे. संपादित ग्रंथांमध्ये त्यांचा सहभाग जिथं जिथं आहे त्याची नोंद सांगतोय. ध्यानसंचित संपादित ग्रंथ सोलापूर विद्यापीठ, ट्रान्सजेंडर इन 21st सेंचुरी वर्ल्ड हे संपादित ग्रंथ त्यांच्या नावावर आहेत, त्यात त्यांचा सहभाग आहे. संशोधन प्रकल्पाविषयी सांगायचं झालं तर सोलापूरचा स्वातंत्र्य लढा, सामाजिक आणि ऐतिहासिक अभ्यास पर्यायी विश्लेषण, ICSSR अनुदानित 5 लाखाचं अनुदान या प्रकल्पासाठी मिळाला. गाथा सप्तशती, सातवाहन काळातील सामाजिक आणि सांस्कृतिक अभ्यास, सोलापूर विद्यापीठ अनुदानित 50,000चं अनुदान. डिजिटल मार्केटिंग, सोलापूर स्थानिक व्यवसाय सशक्तीकरण, RGST अनुदानित 5 लाख. उत्खनन आणि सर्वेक्षणासाठी, उत्खनन आणि सर्वेक्षण अनुभव जर सांगायचं झालं तर वाकाव इथं जे उत्खनन झालं होतं 2010 साली वाकाव इथं झालं, कारकलला झालं आपल्या दक्षिणमध्ये 2014 साली, नरखेडला मोहोळ तालुक्यात 2018 साली, सोलापुरातील जिल्हा शिरूर इथं 2014 साली झालं, नांदेड जिल्ह्यात चारठाणा इथं 2025 साली झालं, परभणी जिल्हा धाराशिव, लातूर जिल्हा सोलापूर ग्रामीण भागातील विविध पुरातत्वीय स्थळे इथं देखील त्यांनी पुरातत्वीय सर्वेक्षण केलं आणि त्या अभ्यास गटामध्ये ते सहभागी होत आहे. अलीकडील संशोधन सांगायचं झालं तर तसं तर 3 पानांचं आहे, तरी पण मी फटाफट आवरतोय. तर गुप्तकालीन राजकीय आर्थिक परिस्थितीचा नाणेशास्त्रीय अभ्यास, मध्ययुगीन नळदुर्ग किल्ल्याची 3D दस्तऐवजीकरण, जल व्यवस्थापन प्रणाली, प्रतिकात्मक आणि बांधीव बौद्ध स्तूप 2024 असं बरंचसं आहे. पण सरांचाही इशारा आहे आणि बाकीचे तुम्ही प्रतीक्षित आहात. या सगळ्याचा विचार करून मी या दोन्ही मान्यवरांचं आमच्या संकुलामध्ये आणि या राष्ट्रीय चर्चासत्रामध्ये मनपूर्वक सहर्ष स्वागत करतोय आणि पुढील सूत्र प्राध्यापक डॉक्टर संघप्रकाश दुड्डे सरांकडे सोपवतो. धन्यवाद. धन्यवाद सर. आज के इस प्रथम सत्र के विषय प्रवर्तक स्वाति माड़ंग मैडम जी से मैं विनती करता हूं कि वे महात्मा बसवेश्वर जी के महिला विषयक सक्षमीकरण के संदर्भ में अपने विचार यहाँ प्रस्तुत करें. धन्यवाद. नमस्कार. सर्वप्रथम आज पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचं महात्मा बसवेश्वर अध्यासन केंद्र आणि सोलापूरमधलं सुप्रसिद्ध संगमेश्वर महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या आजच्या एकदिवसीय राष्ट्रीय परिषदेमध्ये मला इथे आमंत्रित केलं आणि कीनोट स्पीकर म्हणून माझे विचार व्यक्त करण्याची संधी दिली, याबद्दल मी संयोजकांचे मनापासून आभार मानते.
दुसरी एक गोष्ट म्हणजे गेले काही दिवस हवामानामुळे माझी तब्येत थोडी ठीक नाही आहे, आवाज नीट नाही आहे, तर कदाचित मध्ये थोडासा व्यत्यय येऊ शकेल, तर कृपया माफ करा आणि प्लीज बेअर विथ मी. या सगळ्यामध्ये एक आणखीन गोष्ट सांगितली पाहिजे. माझा विषय जो इथे सांगितला गेला त्याखेरीज मी म्हणजे महिला सक्षमीकरण या विषयावर बोलणार आहेच, पण एकंदरीत महात्मा बसवेश्वरांचं कार्य आणि त्यांचं योगदान, त्यांचे विचार ह्या संपूर्ण विषयावर मी माझे विचार मला दिलेल्या वेळेमध्ये व्यक्त करण्याचा प्रयत्न करते आहे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपल्या भारत देशात, विशेषतः महाराष्ट्रामध्ये संत परंपरा खूप मोठी आहे, उज्ज्वल आहे. 12व्या शतकामध्ये महाराष्ट्रामध्ये संत ज्ञानेश्वरांनी भक्ती चळवळ सुरू केली आणि 16व्या शतकामध्ये जगद्गुरू तुकारामांनी त्याच्यावरती कळस चढवला. ज्ञानदेवे रचिला पाया तुका झालासे कळस, हे संतवचन आपल्या प्रत्येकाच्या कुठल्याही पिढीतल्या माणसाच्या ओठांवर असतं आजही. या संपूर्ण कालावधीमध्ये संत मंडळींची एक मोठी मांदियाळी इथे निर्माण झाली आणि त्यांनी आपल्या विचारातून, आचरणातून, आपल्या उपदेशामधून, साहित्य निर्मितीमधून संपूर्ण समाजाला दिशा देण्याचं काम केलं, हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. म्हणजे त्यावेळेला 12व्या शतकामध्ये जेव्हा मुघलांच्या आक्रमणाखाली महाराष्ट्र पिचून गेलेला होता, त्यावेळेला महाराष्ट्रातल्या जनतेचं मन तयार करण्यासाठी आणि हे पारतंत्र्य झुगारून आपला स्वतंत्र देश करण्याच्या दृष्टीनं जे जे करता येईल ते मनावर संस्कार करण्याचं, मनांची मशागत करण्याचं काम या संत मंडळींनी केलं, हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. जे 16व्या शतकामध्ये छत्रपती जेव्हा हिंदवी स्वराज्यासाठी लढत होते, तेव्हाही त्यांना मार्गदर्शन करणाऱ्यांमध्ये जगद्गुरू तुकाराम होते, समर्थ रामदास होते. त्यामुळे महाराष्ट्राचं मन घडवण्याचं काम या संत परंपरेने केलं. त्याचप्रकारे रूढी परंपरेमध्ये जखडलेल्या किंवा जीवनाचा खरा अर्थ न समजलेल्या, जाती परंपरांमध्ये विखुरलेल्या समाजाला एकत्र आणण्याचं काम, नवसंजीवनी देण्याचं काम आणि समतेबरोबर सामाजिक समरसता काय असते हे समजावून सांगण्याचं काम 12व्या शतकामध्ये महात्मा बसवेश्वरांनी केलं. दुर्दैवाने एक गोष्ट इथे नमूद करायला पाहिजे की आपल्या समाजाची एक विचारांची दिशाच अशी झालेली आहे की आपण प्रत्येक गोष्टीला आपल्या सोयीनुसार कुठल्या ना कुठल्या गोष्टींमध्ये विभागत जातो. म्हणजे आपण भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतो, राज्यघटना तुमच्या आमच्या प्रत्येकाची, ह्या देशातल्या सामान्यातल्या सामान्य माणसाला नवजीवन देणारी, त्याचे हक्क मिळवून देणारी, त्याच्या कर्तव्यांची आठवण करून देणारी अशी राज्यघटना, ती तयार करण्याचं काम शिवधनुष्य पेललं ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी. पण आपण आंबेडकरांना दलितांचे नेते म्हणून त्याच्यामध्ये विभागून टाकतो. तसंच महात्मा बसवेश्वरांच्या बाबतीतही काही अंशी झालेलं आहे की आपण हे कर्नाटकातले संत म्हणून त्यांच्या ती विभागणी करून टाकलेली आहे. म्हणजे मला असं वाटतं की ज्यांनी ह्या देशाला खऱ्या अर्थाने समता, स्वातंत्र्य, बंधुता यासारखी मूलभूत लोकशाही मूल्य देण्याचं काम केलं, त्या माणसाला आपण जातीभेदाच्या, प्रांतांच्या ह्याच्या भिंतींमध्ये कसं विभागू शकतो? म्हणजे आज मला आनंद झाला तो यासाठी की आणि ह्याचं मुख्य एक आणखीन कारण असं आहे की महात्मा बसवेश्वरांचं साहित्य, वचन साहित्य हे बरंचसं कन्नड भाषेमध्ये असल्यामुळे आणि अजूनही सर्वांशाने मराठीमध्ये अनुवादित न झाल्यामुळे मराठी माणसापर्यंत महात्मा बसवेश्वर जितक्या प्रमाणात पोहोचले पाहिजेत तितके ते अजूनही पोहोचलेले नाहीत. आणि त्यामुळे अजूनही ते कर्नाटकातले संत म्हणून आपण त्यांच्यावरती शिक्कामोर्तब करून मोकळे होतो. तर या सगळ्याच्या बाहेर पडण्यासाठी म्हणून आमच्यासारख्या मराठी प्रदेशातल्या माणसाला इथे बोलवणं आणि विचार व्यक्त करण्याची संधी देणं हे त्या दृष्टीने खूप उपयुक्त आहे असं मला वाटलं. मला कोळेकर सरांनी मगाशी सांगितलं की मराठी माणसापर्यंत हे योगदान अधिक प्रमाणामध्ये पोहोचायचं असेल तर मराठीतल्या वक्त्यांचाही जास्त उपयोग होईल असं आम्हाला वाटलं. तर त्या दृष्टीने ही मला खरंच मनापासून आनंद झाला. आणि मी मगाशी म्हणलं तसं एक योद्धे, आपण संत स्वामी विवेकानंदांना योद्धे संन्यासी म्हणतो,
मला असं वाटतं महात्मा बसवेश्वरांचा उल्लेख आजच्या काळामध्ये योद्धे समाजसुधारक म्हणून केला पाहिजे. ते स्वतः वीरयोद्धे होते. बिज्जलाचं राज्य त्यांनी सांभाळलं. त्यानंतर अनेक आक्रमणांना तोंड दिलं. त्या राज्यामध्ये अनेक सुधारणा घडवून आणल्या. त्यामुळे राजसत्ता सांभाळून धर्मसत्ता अबाधित कशी करायची ह्याचा एक पायंडा किंवा एक याचा नवीन प्रारूप त्यांनी आपल्यासमोर ठेवलेलं आहे. त्यामुळे महात्मा बसवेश्वरांना योद्धे समाजसुधारक असं म्हटलं पाहिजे असं मला वाटतं. त्यामुळे आजच्या या बीजभाषणामध्ये त्यांचे कार्य, त्यांचे विचार याचा उल्लेख जसा मी करणार आहे, त्याच्या बरोबरीने त्यांच्या शिकवण जी आहे त्याची आजच्या काळातली संयुक्तिकता काय आहे, त्याचा रेलेव्हन्स काय आहे आजच्या काळामध्ये, हेही सांगण्याचा मी प्रयत्न करणार आहे. आपण सगळेजण जाणतो की महात्मा बसवेश्वरांचा जन्म 10व्या शतकामध्ये 1105मध्ये, काही अभ्यासकांच्या मते हे वर्ष 1131 आहे. या काळामध्ये कर्नाटकातल्या विजापूर जिल्ह्यात इंगळेश्वर बागेवाडीमध्ये झाला. वैशाखातली अक्षय्य तृतीया ही त्यांची जन्मतिथी. त्यांचे वडील मादिराज हे बागेवाडी आगाराचे भांडार प्रमुख होते आणि त्यांची आई मादलांबिका या परमशिवभक्त होत्या. त्यांच्या आईने प्रदीर्घ शिवसाधना केली आणि शिवसाधनेचा प्रसार करणारा पुत्र आमच्या पोटी जन्माला यावा अशी त्यांची प्रार्थना होती. आणि त्यानंतर त्यांच्या पोटी महात्मा बसवेश्वरांचा जन्म झाला. त्यांचा जन्म म्हणजे शिवाचं वाहन असलेल्या नंदिकेश्वराचा ते अवतार आहेत असं जन्मापासून म्हटलं गेलं. म्हणजे आपण नंदिकेश्वराला संस्कृतमध्ये वृषभ म्हणतो, त्याचा कन्नड भाषेतलं स्वरूप म्हणून बसव, म्हणून त्यांचं नाव बसवेश्वर असं ठेवलं गेलं असा उल्लेख त्यांच्या याच्यामध्ये सापडतो. त्यांना 2 भावंड, मोठ्या भावाचं नाव देवराज आणि बहीण नागम्मा. वयाच्या 8व्या वर्षी जेव्हा त्यांची लिंगदीक्षा देण्याची वेळ आली, मुंज करण्याची वेळ आली, त्यावेळेला मला अगोदरच लिंगदीक्षा मिळालेली आहे, माझ्या बहिणीची मुंज तुम्ही करणार का असा प्रश्न विचारून त्यांनी त्यांच्या आईवडिलांनाही निरुत्तर केलेलं होतं. आणि त्यामुळे तेव्हापासून ते बंडखोर विचारसरणीचे आहेत असं म्हटलं गेलं. पुढचा त्यांचा एकूण जर जीवन प्रवास बघितला तर त्यांनी अनेक ठिकाणी अशा बंडखोर विचारसरणीतून नव्या सुधारणा घडवून आणलेल्या आहेत. किंबहुना प्रवाहाविरुद्ध पोहायचं असेल तर कायमच तुम्हाला कुठे ना कुठेतरी बंड करावं लागतं, प्रस्थापितांचा विरोध स्वीकारावा लागतो. त्यातूनच समाजाला काही नव्या सुधारणा मिळत असतात. आणि हे सगळं असताना त्यांनी लिंगदीक्षा नाकारली. त्यानंतर त्यांच्या वडिलांनी त्यांची बहीण नागम्मा आणि त्यांचे मेहुणे शिवदेव यांच्यासकट त्यांना कुडल संगमला पाठवलं. कुडल संगम इथे मोठं अग्रहार होतं. त्यावेळेला म्हणजे ज्ञान देणारी जी संकुलं होती त्यांना अग्रहार म्हटलं जायचं. हे अग्रहार कसे असायचे याच्या रचनेचं सुद्धा वर्णन आपल्या साहित्यामध्ये खूप छान केलेलं आहे की मधोमध त्या अग्रहाराचे प्रमुख राहायचे. त्या अग्रहाराचा प्रमुख हा अत्यंत व्यासंगी शैवागमाचा अभ्यास असलेला आणि पुरवधीश्वर अशी पदवी ज्याला देता येईल इतका शिकलेला असावा अशा पद्धतीची वर्णनं आहेत. आणि त्याच्या भोवती, त्या मुख्य कुटीच्या भोवती वर्तुळाकार त्या अग्रहाराची रचना असायची, जिथे सगळे शिष्य राहायचे आणि ज्ञानसाधना करायचे. म्हणजे आपल्याकडे जशी गुरुकुल पद्धती आपल्याकडे वेदकालापासून चालत आलेली आहे तशीच ही गुरुकुल पद्धती आहे, पण त्याला अग्रहार म्हटलं जायचं. तर असा अग्रहार कुडल संगमला जे ज्ञानपीठ होतं तिथे होतं आणि त्यामध्ये शिकण्यासाठी त्यांना पाठवलं गेलं. इथेच त्यांचा खऱ्या अर्थाने एक शिवभक्त ते द्रष्टा विचारवंत असा प्रवास झाला असं आपल्याला म्हणायला लागतं. कारण या संपूर्ण बसवेश्वरांच्या चरित्रामध्ये या कुडल संगम क्षेत्राला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झालेलं आपल्याला दिसतं. कारण या सगळ्यामधनं एक कुशल प्रशासक, तत्त्वज्ञ कवी, कनवाळू समाजसुधारक म्हणून त्यांची जी जडणघडण झाली ती या अग्रहारामध्ये झाली. कारण इथे शिक्षण दिलं जायचं ते कुठलं तर वेगळ्या वेगळ्या भाषा, त्यांचं तत्त्वज्ञान, धर्म इत्यादींचा अभ्यास या सगळ्यामध्ये करून घेतला जायचा. या अग्रहाराचे प्रमुख जे होते ईशान्य मुनी किंवा जातवेद मुनी हे स्वतः अत्यंत व्यासंगी होते आणि इष्टलिंग धारणेनंतर व्यक्तिमधले वर्णभेद, जातीभेद नष्ट होतात आणि आपल्या सदाचार संपन्न शिवभक्तीमुळे आपला भक्त
थेट शिवतत्वापर्यंत पोहोचू शकतो, किंबहुना तो शिवस्वरूप होऊ शकतो, याच्यावरती त्यांचा विश्वास होता. म्हणजे पारमेश्वरागमामधलं हे जे तत्त्व आहे ते जातवेद मुनींमध्ये मुरलेलं होतं, असं बसवण्णांच्या चरित्रामध्ये म्हटलेलं आहे. त्यामुळे आपल्या शिष्यांना शैवागमाची फक्त संथा देण्याचं काम त्यांनी केलं नाही, तर समानतेचा पुरस्कार करणारं जे तत्त्व आहे ते त्यांच्यावरती बिंबवण्याचा त्यांनी प्रयत्न केला. त्यांना आचरणात ते आणावं यासाठी त्यांनी प्रयत्न केला. त्यामुळे महात्मा बसवेश्वरांची जी पुढची सगळी वाटचाल झालेली आहे त्यामध्ये त्यांनी समानतेचा आग्रह का धरला, जातीभेदाच्या भिंती उखडून टाकण्याचं धैर्य त्यांनी का दाखवलं, महिला आणि पुरुष यांच्यामध्ये समानता प्रस्थापित करण्याचा जो प्रयत्न त्यांनी केला तो का केला, त्याचे मूलभूत संस्कार या अग्रहारामध्ये त्यांच्यावरती झालेले होते हे आपल्या लक्षात येतं. गुरुकुलामध्ये अशा पद्धतीचं शिक्षण घेतल्यानंतर त्या ज्ञानार्जनामधनं महात्मा बसवेश्वरांचं व्यक्तिमत्व अत्यंत तेजस्वी झालं आणि सुसंस्कारित झालेल्या मनाने त्यांनी या गुरुकुलाचा निरोप घेतला. तो निरोप घेत असताना त्यांनी काय प्रार्थना केली तीसुद्धा लक्षात ठेवण्याजोगी आहे. त्यांनी असं म्हटलेलं आहे, आता ही मूळ कन्नड वचनं मी इथे सांगत नाही आहे, त्याचे मराठी रूपांतर मी आपल्याला सांगते की मला कायम सुसंस्कारित ठेव, तनामनाची मर्यादा कधीही माझ्या संसाराच्या आड येऊ देऊ नकोस, माझ्या अंतरंगामध्ये तुझ्या भक्तीचा ओलावा अखंड राहू दे, लोकांमध्ये वावरताना लौकिक प्रतिष्ठेच्या निरर्थक कल्पना, गर्व, अहंकार या गोष्टींना दूर ठेवण्याची जाणीव तू माझ्यामध्ये सदैव जागृत ठेव, ही माझी कुडल संगम देवा तुझ्या चरणी प्रार्थना आहे. आणि अशी प्रार्थना करून त्यांनी तिथनं प्रस्थान केलं आणि ते मंगळवेढ्याला आले. या म्हणजे महाराष्ट्र आणि कर्नाटकातल्या सीमारेषा अत्यंत पुसट असताना पंढरपूरजवळचं मंगळवेढा हे छोटंसं गाव हे महामंडलेश्वर बिज्जल राजाची राजधानी होती. कलचुरी राजवंशाचा हा राजा अत्यंत महत्त्वाकांक्षी, पराक्रमी पण तितकाच धूर्त असा राजा होता, असा त्याचा उल्लेख इतिहासामध्ये आपल्याला आढळतो. पंढरीचा विठुराया हाही कानडाऊ विठ्ठलू म्हणून प्रसिद्ध होता. राचिमढेरेंनी असं म्हटलेलं आहे की कैलासाचा राणा आणि वैकुंठीचा राणा हे एकाच वेळी एकाच भूमीमध्ये आपल्या भक्तीची आणि समतेची प्रचिती भक्तांना देत या क्षेत्रामध्ये उभे होते. एकूणच हा परिसर शिवभक्तीनेही भारलेला होता. राजा बिच्चल हाही शिवभक्त होता, त्यामुळे त्याचं आणि बसवेश्वरांचं सूत्र जुळलं आणि महात्मा बसवेश्वरांना त्यांनी आपल्या पदरी ठेवून घेतलं. कुशाग्र बुद्धिमत्ता, नियोजन कौशल्य आणि त्यांची प्रामाणिक वृत्ती बघून बिज्जलांनी बसवेश्वरांना आपल्या राज्यामध्ये अनेक महत्त्वाची पदं दिली. आपली बहीण नीलांबिका हिचं लग्नही बिज्जलाशी लावून दिलं. त्यानंतर एका प्राचीन ताम्रपटाचं वाचन महात्मा बसवेश्वरांनी केलं आणि त्यामधनं त्यांना गुप्त खजिन्याचा शोध लागला आणि त्या सगळ्यामधनं बिज्जलाला अपरिमित संपत्ती मिळाली. त्यामुळे बिज्जलाचा महात्मा बसवेश्वरांवरचा विश्वास आणखी वाढला आणि त्यांनी त्या विश्वासातून त्यांना अनेक अधिकार दिले, सत्ता दिली. या सगळ्यामधनं त्याचा उपयोग महात्मा बसवेश्वरांनी हा लोककल्याणासाठी केला. समाज सुधारणेच्या ज्या अनेक योजना त्यांनी राबवल्याचे उल्लेख त्यांच्या चरित्रामध्ये सापडतात ते सगळं या कालावधीमध्ये त्यांनी केलेलं आहे, कारण बिज्जलाचं पाठबळ त्यांना या सगळ्यामध्ये मिळालं. आणि या मंगळवेढ्यामध्येच त्यांच्या हातनं महत्कार्य घडलं असं म्हणायला लागेल, कारण आजच्या लोकशाही संसदेचं प्रारूप ज्याला आपण म्हणतो अशा अनुभव मंटपाची स्थापना त्यांनी मंगळवेढ्यामध्ये केली. हा म्हणजे अनुभव मंटपाची उभारणी हा महात्मा बसवेश्वरांच्या जीवनचरित्रातला सुवर्ण कलश म्हटला पाहिजे. याचं कारण असं की विविध जाती जमातींमधली विचारी मंडळी त्यांनी इथे एकत्र आणली. सर्वसामान्य मंडळींसाठी याचे दरवाजे खुले होते. समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी समताधिष्ठित, सदाचाराधिष्ठित अशी एक पायाभरणी करण्याचं काम या अनुभव मंटपाच्या माध्यमातून त्यांनी केलं. स्वतःचे अनेक प्रश्न मांडण्याची मुभा तिथे या शरणांना होती. जे बसवण्णांना किंवा शिवाला शरण गेले ते त्यांना शरण असं नामाभिधान मिळालं. त्यातूनच त्यांची जी सगळी भक्त मंडळी संप्रदाय निर्माण झाला त्यांना शरण आणि शरणी असं म्हटलं जायला लागलं. आणि त्यांनी एक महत्त्वाचं कार्य केलं की देव हा कुठल्याही देवालयामध्ये नसतो,
तर तो आपल्या सद्वर्तनामध्ये दडलेला असतो. त्यामुळे चांगलं वर्तन म्हणजे स्वर्गाची वाट आणि वाईट वागणं म्हणजे नरक. ही एक लोकांच्या मनामधली जी श्रद्धा असते, ती श्रद्धा त्यांनी या स्वरूपामध्ये वळवण्याचं काम केलं. कारण स्वर्ग, नरक, पाप, पुण्य या गोष्टी आपल्या भारतीय मनांमध्ये ह्याचे संस्कार फार पहिल्यापासून झालेले असतात आणि आपण कुठलीही गोष्ट ते असलं पाप करू नको म्हटल्यानंतर आपल्यातला कितीही शिकलेला माणूस असला तरी तो आजही किंचित घाबरतो मनामध्ये. त्याच्या मनामध्ये या भीतीचा, या संस्कारांचा पगडा असतो. त्यामुळे त्यांनी त्याचा बरोबर उपयोग करून घेतला आणि सद्वर्तन ठेवलं तर तुम्हाला स्वर्गाकडे जाता येऊ शकतं आणि वाईट आचरण केलं तर ती नरकाची वाट आहे असं सांगून समाजाची मानसिकता चांगलं वागण्याकडे, सदाचाराकडे वळवण्याचं एक मोठं काम महात्मा बसवेश्वरांनी या सगळ्यामध्ये केलं. आणि त्यामधूनच मग समाजातल्या वाईट चालीरीती, रूढी ह्या बाजूला करण्यासाठी, त्यांना विरोध करणं, समाजहिताच्या काही गोष्टी लोकांच्या मनावर बिंबवण्यासाठी त्यांनी या अनुभव मंटपाचा उपयोग केला. 12व्या शतकातले आदर्श प्रशासक किंवा समतेचे प्रणेते म्हणून आपण त्यांना ओळखतो. अनुभव मंटपाच्या माध्यमातनं त्यांनी सर्वप्रथम लोकशाही मूल्यांची रुजवात या भारतीय भूमीमध्ये घातली असं म्हटलं तर त्यात वावगं ठरणार नाही. कारण या सगळ्यामधनं स्वातंत्र्य, समता, बंधुता ही आपली जी मूलभूत तत्त्व लोकशाही मूल्य आहेत ती सगळी आपल्याला वचन साहित्यामध्ये आढळतात. या सगळ्यामध्ये ज्या चर्चा व्हायच्या, प्रश्नोत्तरं व्हायची, त्या सगळ्याचं रूपांतर नंतर वचन साहित्यामध्ये केलं गेलं. त्यामुळे एक महत्त्वाची गोष्ट सांगायला पाहिजे की संत साहित्य म्हणून आपण ज्याचा उल्लेख करतो ते महाराष्ट्रातलं बहुतांश संत साहित्य हे काव्यस्वरूपामध्ये आपल्याला दिसतं. अभंग, ओव्या, अखंड अशा स्वरूपांमध्ये ते आपल्याला आढळतं. किंवा पण बसवेश्वरांचं वचन साहित्य हे बहुतांश गद्य स्वरूपामध्ये आहे. कारण अनुभव मंटपामध्ये ज्या चर्चा झाल्या, प्रश्नोत्तर झाली, त्याचं रूपांतर या वचन साहित्यामध्ये केलं गेलेलं आहे. त्यामुळे वचन साहित्य म्हणजे केवळ महात्मा बसवेश्वरांनी लिहिलेलं साहित्य नव्हे तर त्यातल्या शरण आणि शरणींनी जे संवाद केले, ज्या चर्चा केल्या त्याचं रूपांतरही या सगळ्यामध्ये वचन साहित्यामध्ये आहे. त्यामुळे अनेक शरणांचं, अनेक शरणींचं साहित्य या वचन साहित्यामध्ये समाविष्ट केले गेलेलं आहे. त्याबरोबरीने समता, नीतिमूल्य, न्याय, एकात्मता, स्वातंत्र्य, अधिकार, शिस्त, प्रशासन आणि सुशासन इत्यादी बाबींचा अत्यंत सखोल अभ्यास या काळामध्ये त्यांनी केलेला होता. त्याच्याविषयी विवेचन त्यांच्या साहित्यामध्ये आहे, वचन साहित्यामध्ये, आणि ते आजच्या काळाशीही अत्यंत सुसंगत म्हणावं असं आहे. महात्मा बसवेश्वरांची म्हणजे त्यांनी लिंगदीक्षा दिल्यानंतर त्यांचा अनुयायी वर्ग वाढत गेला. त्यातून शरण चळवळ उभी राहिली. या चळवळीमध्ये वाढत्या संख्येने स्त्री पुरुष सहभागी झाले. लिंगदीक्षा घेतल्यानंतर गळ्यामध्ये शिवलिंग धारण केल्यानंतर त्यांना शरण किंवा शरणी म्हटलं जायचं. या शरण चळवळीचं रूपांतर पुढे वीरशैव पंथ, धर्मपंथाच्या प्रचार प्रसारामध्ये झालं. लिंग धारण केलेल्या शरणांचं काय हे झालं म्हणजे त्याच्यात प्रगती काय झाली तर त्यांची पूर्वाश्रमीची जात नष्ट झाली. उच्च नीच जातींमध्ये सुद्धा रोटीबेटी व्यवहार सुरू झाला. विचार करा, ज्या वेळेला अत्यंत कठोर असं जातीभेदाच्या भिंती या समाजामध्ये होत्या तेव्हा जातीभेद नष्ट करणं आणि उच्च नीच समाजामध्ये रोटीबेटी व्यवहार प्रस्थापित करणं हे केवढं क्रांतिकारी पाऊल आहे. म्हणजे आपण क्रांतदर्शी महात्मा बसवेश्वर म्हणतो त्याचं कारण या इथपासनं लोकांची मानसिकता बदलणं आणि आपल्या पूर्ण मानसिकतेला 180 अंशांचा छेद देऊन विरुद्ध गोष्टी करायला त्यांना प्रवृत्त करणं, त्यांची नवी मानसिकता तयार करणं ही केवढी महत्त्वाची गोष्ट आहे. पण हे मानसिक परिवर्तन करण्याचं काम महात्मा बसवेश्वरांनी केलं आणि ही एक वैचारिक क्रांती त्यांनी समाजामध्ये घडवून आणली. या शरण चळवळीतनंच समता, समानता, बंधुता, विवेक, कायक, दासोह अशी नवीन मूल्य निर्माण झाली. समाजाच्या प्रत्येक स्तरातले स्त्री पुरुष या चळवळीमध्ये सहभागी झालेले आपल्याला दिसतात. त्यामुळे शरण म्हणजे कोण किंवा शरणी म्हणजे कोण याची एक अत्यंत साधी सोपी व्याख्या महात्मा बसवेश्वरांनी केलेली आढळते की गळ्यामध्ये शिवलिंग धारण करून शरण परिवारामध्ये राहणारा, वचनांवर विश्वास ठेवणारा, सत्य आणि शुद्ध
मनाने दासोह नियमित करणारा, चर्चा अनुभव या अनुभव मंटपामध्ये व्यक्त करणारा, लिंगजातींचा भेद न मानणारा मुक्त स्वरूपातली व्यक्ती म्हणजे शरणी किंवा शरण. त्यामुळे या चळवळीमध्ये 18 पगड जातीतले लोक सहभागी झालेले आपल्याला दिसतात. त्याच्यामध्ये कोण होतं तर मातंग समाजातला चेन्नय्या होता, डोहर कक्कय्या, हडपद अन्नय्या, नुलिया चंदय्या, कुंभार गुंडय्या, चांभार हरळय्या, अंबिगर चौडय्या, मेदार बुरुड केतय्या, तुरुंगाही रामण्णा, मादार धुळय्या, वैद्य संगण्णा, कन्नप्पा तेली, किन्नरी बोम्मय्या, अल्लम प्रभू, बहुरूपी चौडय्या, शरण सुरय्या, शरण उरलिंगदेव अशी अत्यंत शूद्रातिशूद्र जातीतली मंडळी या शरण चळवळीमध्ये सहभागी झालेली आपल्याला दिसतात. इतकंच नव्हे तर सुळे सक्कव्वा, सुळे पद्मलदेवी, चामलदेवी अशा अनेक महिलाही वेगळ्या वेगळ्या स्तरातल्या ह्याच्यामध्ये आल्या. देहविक्रय करणाऱ्या अनेक महिला या सगळ्यामध्ये सहभागी झाल्या होत्या. त्या बसवण्णांच्या विचारांनी प्रभावित होऊन शरणी झाल्या आणि म्हणजे पूर्वाश्रमीच्या ज्या काय म्हणायच्या देहविक्रय करणाऱ्या, वेश्या व्यवसाय करणाऱ्या व्यक्ती होत्या त्या या माध्यमातून पुण्यांगना झाल्या असं महात्मा बसवेश्वरांनी म्हटलेलं आहे. चोर, लुटारू, दरोडेखोर ही मंडळी पण आपली दुष्कृत्य सोडून या शरण चळवळीमध्ये सहभागी झाली. आपल्याला फक्त व्यासात वाल्मिकी झाल्याचं माहिती आहे, पण त्यानंतरच्या काळामध्ये अशा अनेक चोर लुटारूंना चांगल्या समाजाच्या प्रवाहामध्ये समाविष्ट करून घेण्याचं काम महात्मा बसवेश्वरांनी केलेलं आहे. म्हणजे रामायणानंतरचा हा जो पुण्यकाल आहे तो महात्मा बसवेश्वरांचा आहे असं म्हणायला लागेल. कारण दारू विकणारा हेडद मारय्या नावाचा माणूसही वाटसरूंच्या सेवेसाठी नंतर दारू विक्रीचं काम सोडून दिलं त्यांनी आणि वाटसरूंसाठी पाणी, दूध आणि ताक विकायला लागला असं वचन साहित्यामध्ये उल्लेख आहे. बसवेश्वरांच्या या अभिनव उपक्रमामुळे संपूर्ण देशामध्ये मंगळवेढे हे गाव अत्यंत महत्त्वाचं ठरलं. मंगळवेढ्याला खूप प्रसिद्धी या सगळ्यामधनं मिळाली आणि समताधिष्ठित समरसता असलेल्या काय म्हणता येईल त्याला समरसता मानणाऱ्या एका नव्या समाजाची निर्मिती करण्याचं मोठं काम या सगळ्या माध्यमातनं महात्मा बसवेश्वरांनी केल्याचं आपल्याला दिसतं. भगवान शिवाला मस्तकी धारण करणाऱ्या श्री विठ्ठलाच्या साक्षीने ही सगळी नवी समाज निर्मिती दृढमूल झाली आणि नंतर हे कर्नाटकचं उदाहरण डोळ्यासमोर ठेवून ज्ञानेश्वर ज्ञामदेवांनी महाराष्ट्रामध्येही जनमन जागवल्याचं आपल्याला दिसून येतं. कारण भक्ती चळवळ ही महात्मा बसवेश्वरांच्या जवळजवळ 70 ते 80 वर्ष नंतर उदयाला आलेली आहे. याचं म्हणजे शके 1212 ज्ञानेश्वरी झाली असं म्हणतो. त्यानंतर महाराष्ट्रामध्ये भक्ती चळवळ उभी राहिली. राजा बिज्जल त्यावेळेला मी आधी सांगितलं त्याप्रमाणे बिज्जलाकडे महात्मा बसवेश्वर काम करत होते. चालुक्य राजांचं आक्रमणाची बिज्जलाला कायम भीती असायची, पण महात्मा बसवेश्वर हे कुशल प्रशासक होते, योद्धे होते. त्यांचं बळ मिळाल्यामुळे बिज्जलांनी चालुक्यांना पण हतबल केलं आणि त्यानंतर बसवेश्वरांनी ह्या प्रशासनावरची पकड पक्की केली. त्यांच्यामुळे बिज्जलांनी मंगळवेढ्याची राजधानी हलवली आणि ती कल्याणला नेली आणि कल्याणला एक नवं संस्थान उभं राहिलं. या सगळ्यामधनं पुढे समाजकार्यासाठी महात्मा बसवेश्वरांनी तिथेही मोठं काम केलं. आज बसव कल्याण आपल्याला माहिती आहे. महात्मा बसवेश्वरांची जगातली सर्वाधिक उंच मूर्ती आज तिथे प्रस्थापित केलेली आहे. बिज्जलाच्या राज्यामध्ये कल्याणला राजधानी हलवल्यानंतर तिथे महात्मा बसवेश्वर जवळजवळ 10-11 वर्ष राहिले. त्या काळामध्ये या राज्यात अनेक संघर्ष झाले. कसले संघर्ष तर महात्मा बसवेश्वरांचं हे सामाजिक प्रबोधनाचं जे काम होतं ते मान्य न करणारी कर्मठ समाजही या राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात होता. त्यांचा विरोध महात्मा बसवेश्वरांच्या कार्याला होता. त्यामुळे त्या छोटी छोटी बंड आणि चळवळी या सगळ्या काळामध्ये सुरू होत्या. बिज्जलाचा महात्मा बसवेश्वरांवर विश्वास आहे हे बघून त्यांच्यामध्ये आजच्या काळात आजच्या भाषेत सांगायचं तर काड्या घालण्याची कामं करणाराही समाज मोठा होता. त्यामुळे तिथे त्यांच्या मैत्रीमध्ये किंवा त्यांच्या विश्वासामध्ये बाधा येईल अशा पद्धतीचा त्रास किंवा वितुष्ट आणण्याचं कामही समाजाने केलं. त्या दरम्यान महात्मा बसवेश्वरांनी तिथे ब्राह्मण विवाह लावला. त्याचंही रूपांतर अत्यंत सामाजिक संघर्षामध्ये झालं.
आणि तिथे मोठी चळवळ उभी राहिली, युद्ध झालं. महात्मा बसवेश्वरांच्या काळातली क्रांती किंवा कल्याण क्रांती ज्याला म्हणता येईल ती ही चळवळ होती. आणि ह्या सगळ्यामध्ये या नगरीमध्ये मोठा संघर्ष झाला. बसवेश्वर अहिंसावादी होते, मृदू होते, पण तरीही त्यांच्यामध्ये वीर योद्धाही दडलेला होता. त्यांनी धीरोदात्तप्रमाणे या सगळ्या आपत्तींना ते सामोरे गेले. या अराजक उद्भवलेल्या परिस्थितीमध्ये राजा बिज्जलांनी काही घाईघाईने निर्णय घेतले. या सगळ्यामध्ये हे जे प्रतिलोम विवाह झालेला होता त्या दाम्पत्याचा वध राजाने केला आणि त्यामधनं ही कल्याण क्रांती उभी राहिली. आणि अनेक लोकांना, शरणांना हत्तीच्या पायदळी देण्याचं काम या काळामध्ये झालेलं आहे. त्यामुळे महात्मा बसवेश्वरांचं जे विपुल वचन साहित्य होतं ते घेऊन काही शरणांनी तिथनं पलायन केलं आणि ते जवळच्या जंगलामध्ये जाऊन लपले. त्यावेळेला या राजाचे जे सैनिक होते त्यांना प्रतिवाद करण्यासाठी, त्यांना तोंड देण्यासाठी महात्मा बसवेश्वरांची जी बहीण होती अक्कनागंबिका, ही अनेक शरणींना बरोबर घेऊन जंगलामध्ये गेली, वचन साहित्याचं जतन केलं आणि या महिलांची सशस्त्र फौज ह्या अक्कनागंबिकेने उभी केली याचा उल्लेख वचन साहित्यामध्ये आहे, बसवेश्वरांच्या चरित्रात आपल्याला आढळतो. त्यामुळे लढवय्या महिलांची परंपरा ही आपल्याकडे अत्यंत जुनी, प्राचीन आहे. सशस्त्र महिलांची पहिली फौज उभं करणारी स्त्री, लढवय्या स्त्री म्हणून आपल्याला अक्कनागंबिकांचा उल्लेख करायला लागतो. म्हणजे नंतरच्या काळामध्ये आझाद हिंद सेनेमधल्या कॅप्टन लक्ष्मी आपल्याला आढळतात. आजच्या काळामध्ये तिन्ही सेनांचं नेतृत्व करणाऱ्या सेनानी आपल्याकडे आहेत. ऑपरेशन सिंदूरचं नेतृत्व करणाऱ्या महिला आपण बघितल्या. पण या सगळ्याची सुरुवात अक्कनागंबिकेपासून झालेली आहे. हे आता नव्याने जगासमोर आणण्याची पण गरज आहे. हा इतिहास फक्त आपल्यापुरता ठेवण्यासाठी नाही. अनुभव मंडपाचा उल्लेख जेव्हा पंतप्रधान मोदी राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर करतात तेव्हा आपल्याला लक्षात येतं की अरे खरंच की महात्मा बसवेश्वरांनी अनुभव मंडप सुरू केले. पण आज आपल्याकडे हे मोठं जे संचित आहे, त्यांच्या कृतीमधनं जे निर्माण झालेलं धन आहे, हे आपणच जगापुढे उज्ज्वलपणे आणि अत्यंत तेजस्वी अशा पद्धतीचं हे ज्ञान मांडण्याची गरज आहे. म्हणजे महात्मा बसवेश्वरांच्या भगिनी अक्कनागंबिका यांनी या जगातली पहिली सशस्त्र महिलांची फौज निर्माण केली. हा उल्लेख महत्त्वाचा आहे या सगळ्यामध्ये. आणि हे सगळं कल्याण क्रांती नंतरच्या काळामध्ये त्या सगळ्यामध्ये बिज्जल राजा मारला गेला आणि त्यानंतर महात्मा बसवेश्वरांनीही पुन्हा एकदा बसव कल्याण सोडून कुडल संगमकडे प्रस्थान केलं. म्हणजे अशी ही एकंदर जन्मापासून महात्मा बसवेश्वरांची चरित्रकथा आहे. ही यासाठी सांगितली की त्यांच्या पुढच्या कार्यामध्ये ज्या गोष्टी सापडतात त्याचं मूळ या चरित्रामध्ये कुठे ना कुठेतरी आहे. जे नवोदित आहेत ऐकणारे किंवा जे नवीन विद्यार्थी आहेत त्यांना महात्मा बसवेश्वर कोण हेच माहीत नसेल तर त्यांची जी शिकवण आहे त्याचं महत्त्व कळणं फार अवघड जाऊ शकतं. म्हणून ही थोडक्यामध्ये त्यांची चरित्रकथाही सांगितली. या सगळ्यामध्ये मी सुरुवातीला उल्लेख केला तसं सगळ्यात महत्त्वाचं कार्य म्हणजे अनुभव मंडपाची उभारणी हे मला सांगायला पाहिजे. या मंडपामध्ये विचारांची देवाणघेवाण, सामाजिक आणि अन्य अडचणींवर चर्चा करून त्यावर मात कशी करता येईल याचं चिंतन करणं आणि लोकशाही मूल्यांची पायाभरणी त्या माध्यमातून करण्याचं काम महात्मा बसवेश्वरांनी केलेलं आहे. सर्व जातीधर्माच्या स्त्री पुरुषांना इथे मुक्त प्रवेश होता. जातीपंथांच्या व्यक्तिसमूह, स्त्रिया, समाजाच्या प्रत्येक घटकाला या अनुभव मंडपामध्ये सहभागी होण्याची आणि विचार मांडण्याची संधी महात्मा बसवेश्वरांनी उपलब्ध करून दिली. म्हणजे अक्क महादेवींचं चरित्र जर वाचलं तर लक्षात येईल की अक्क महादेवी जेव्हा बाहेर पडल्या कौशिक राजाच्या उडुतडीमध्ये, कौशिक राजाचं मन त्यांच्यावर जडलं आणि त्यांनी तिच्याशी लग्न करण्याचा निश्चय केला. लग्न झाल्यानंतर माझ्या शिवभक्तीच्या आड तुम्ही येऊ नका म्हणून अक्क महादेवी त्याला बजावतात आणि त्यावेळेला त्यांच्या शिवभक्तीच्या आड येऊन त्यांची मर्यादा उल्लंघन करण्याचा प्रयत्न जेव्हा कौशिक राजा करतो तेव्हा तुम्ही शिवभक्ती
आणि हे लौकिक सुख यातलं काय निवडणार हा प्रश्न समोर आल्यानंतर शिवभक्तीचा पर्याय अक्क महादेवींनी निवडलेला आहे. आणि त्या कौशिक राजाच्या महालातून बाहेर पडतात आणि लौकिकार्थाने ज्याच्यामध्ये मन गुंतेल अशा मोहाच्या कुठल्याही गोष्टीबरोबर नकोत म्हणून अंगावरची अंगवस्त्र प्रावरणांसकट सगळं सोडून स्वतःचा जो विपुल केशसंभार आहे त्या केशसंभाराने स्वतःचा देह झाकून विवस्त्र स्थितीमध्ये त्या बाहेर पडलेल्या आहेत. तुम्ही अक्क महादेवींचं कुठेही फोटो बघितलात तर त्यांच्या शरीरावर वस्त्र नाही तर त्यांचा संपूर्ण देह हा केसांनी झाकलेला आहे. कारण त्यांचे केस हे जमिनीपर्यंत रुळणारे अत्यंत मोहक होते आणि त्या अत्यंत सौंदर्यवती होत्या असं वर्णन आहे. पण ह्या कुठल्याही मोहामध्ये पडायचं नाही. चन्नबसवेश्वराला त्यांनी आपला पती मानलेला आहे, त्यामुळे त्याच्या भक्तीमध्ये त्यांना लीन व्हायचं आहे. ते करून त्यासाठी त्या उडुतडीच्या महालातून कौशिकाच्या बाहेर पडतात आणि वाटचाल करत अत्यंत कष्टमय अशी वाटचाल पार करत अनुभव मंटपामध्ये येतात असा उल्लेख आहे. त्यावेळेला अल्लमप्रभूंच्या अनेक प्रश्नांना, तात्विक प्रश्नांना त्यांना उत्तरं द्यावी लागलेली आहेत. आणि त्या सगळ्यामधनं त्यांनी जे भोगलेलं आहे, त्यांना जे कष्ट झालेले आहेत, या सगळ्यामध्ये एक राणी असलेली अक्क महादेवी, अत्यंत उच्च दर्जाची भक्त असलेली अक्क महादेवी, पण तिने किती कष्ट भोगलेले आहेत हे त्यांच्या वचन साहित्यामध्ये जी वचनं समाविष्ट आहेत त्या शिवशरणींच्या वचनांमधनं लक्षात येतं. आणि या सगळ्यामध्ये अशा पद्धतीनं सर्व प्रतींची, ज्ञानी अज्ञानी सर्व जाती धर्माची, उच्च नीच कनिष्ठ शूद्रातिशूद्र व्यक्तीसुद्धा अनुभव मंटपामध्ये समाविष्ट होत्या. आणि या सगळ्याचं वर्णन वचन साहित्यात आहे. 24,000हून जास्त वचन साहित्य आज उपलब्ध आहे. त्या सगळ्यामध्ये ह्या शरणांची वचनं आहेत. त्या मी मगाशी सांगितलं तसं ही सगळी लोकशाहीची मूल्य आज ज्याला आपण म्हणतो त्या मूल्यांचा उल्लेख या वचन साहित्यामध्ये आहे. त्यामुळेच मी मगाशी म्हटलं तसं हा एक महत्त्वाचा मुद्दा लक्षात घ्यायला पाहिजे की महाराष्ट्रातलं जे संत साहित्य आहे ते बहुतांश संत साहित्य आपल्याला काव्यस्वरूपामध्ये आढळतं, पण वचन साहित्य हे बहुतांश गद्य स्वरूपामध्ये आपल्याला आढळतं. महात्मा बसवेश्वर हे काळाच्या कितीतरी पुढचं पाहणारे द्रष्टे युगपुरुष होते असं मी म्हणते. याला आणखीही काही कारणं आहेत. याचं कारण असं आणखी की त्यांनी आजच्या काळातही संयुक्तिक ठरतील अशा अनेक संज्ञा संकल्पना त्यांनी त्यांच्या वचनांमधनं, त्यांच्या आचरणामधनं, कृतीमधनं त्यावेळेला कार्यान्वित केलेल्या आपल्याला दिसून येतात. त्यातली म्हणजे मूल्याधिष्ठित शिस्तप्रिय समाज उभा करण्यासाठी त्यांनी व्यक्त केलेली आणखी एक महत्त्वाची संकल्पना म्हणजे दासोह. पण हा दासोह ही संकल्पना ज्याच्यावर आधारित आहे ती श्रमाला प्रतिष्ठा देणारी त्यांची मूलभूत संकल्पना जी आहे ती म्हणजे कायकवे कैलास. याविषयी अगोदर थोडक्यात सांगते की देवाला शोधण्यासाठी किंवा देवाला प्रसन्न करून घेण्यासाठी देवळांमध्ये जाण्याची गरज नाही, पण मनापासून जर परिश्रम केलेत, आपलं कार्य साध्य करण्यासाठी मनापासून झटलं तर त्यामधनंच आपल्याला देव भेटतो, त्यातूनच कैलासाची प्राप्ती होते असा अर्थ असलेलं वचन म्हणजे कायकवे कैलास. आपल्या देहामध्येच देव आहे असं या वचनाचा अर्थ आहे. त्यामुळे आपल्या उदरनिर्वाहासाठी किंवा चांगलं काम करण्यासाठी केलेले कुठलेही श्रम हे कमी दर्जाचे नाहीत हे सांगण्याचं, श्रमाला प्रतिष्ठा मिळवून देण्याचं काम महात्मा बसवेश्वरांनी केलं, ज्याचे प्राचीन उल्लेख आपल्याला संस्कृतीत रामायणामध्ये आढळतात की श्रीलंकेपर्यंत लंकेला जाण्यासाठी पूल बांधण्याचं काम सुरू होतं. त्यावेळेला एक खारुताई स्वतःच्या पाठीवरती जेवढी वाळू चिकटेल तेवढी वाळू घेऊन समुद्रात जात होती आणि त्या सेतूवर ते टाकत होती आणि तिचं कौतुक म्हणून श्रीरामांनी तिच्या पाठीवरून हात फिरवला आणि श्रीरामांची 3 बोटं आजही आपल्याला खारुताईच्या अंगावर दिसतात. म्हणजे छोट्यातल्या छोट्या व्यक्तीने केलेले कितीही छोटे श्रम असले तरी मोठ्या कामामध्ये त्याचं मूल्य मोठं असतं, त्याचं महत्त्व असतं हे लक्षात घेऊन श्रमाला प्रतिष्ठा देणारी आपली जी संस्कृती आहे ती नव्यानं उजागर करण्याचं काम महात्मा बसवेश्वरांनी या माध्यमातून केलेलं आहे. आणि त्यामुळे त्यांच्या शरण संप्रदायामध्ये
लहान मोठी कामं करणाऱ्या, अगदी दारू विकणाऱ्यापासून ते कुंभारकाम लोहारकाम करणाऱ्या लोकांपर्यंतची सगळी माणसं होती. याचं हे कारण आहे की श्रमाला त्यांनी प्रतिष्ठा मिळवून दिली. कायकवे कैलास हे त्यांचं वचन त्यासाठी आजही मार्गदर्शक ठरावं असं आहे. हे व्यक्त करत असताना आपल्याला मी मगाशी सुरुवातीला म्हटलं तसं आजच्या काळातली ह्याची संयुक्तिकता काय आहे हेही लक्षात घेणं गरजेचं आहे. मी प्राचीन संस्कृतीचा रामायणाचा उल्लेख केला. आजच्या काळात जर आपण बघितलं तर आजच्या काळातही सरकारच्या माध्यमातून अशा प्रकारची कामं होताना आपल्याला दिसत आहेत. आता हे मी विचार व्यक्त करत असताना मी सरकारची किंवा कुठल्या विशिष्ट पक्षाची तरफदारी करते आहे अशी कृपया असे गैरसमज करून घेऊ नका. कारण मी एक पत्रकार आहे. गेली 35 वर्ष अत्यंत निपक्षपातीपणाने सकाळसारख्या किंवा आकाशवाणी दूरदर्शनसारख्या चांगल्या सरकारी माध्यमांमध्ये जिथे निपक्षपातीपणे काम करणं हाच मूलभूत निकष असतो अशा ठिकाणी काम करते आहे. त्यामुळे मी तरफदारी करत नाही, पण जे चांगलं दिसतं ते मांडणं हेही माझी जबाबदारी आहे. म्हणून हे सांगते आहे की आजच्या काळामध्ये जर आपण बघितलं तर आपल्याकडे विश्वकर्मा जयंती आता सरकारी पातळीवर चांगल्या रीतीनं साजरी व्हायला लागली आहे. अनेकदा म्हणजे इतक्या वर्षात आपल्याला माहितीही नव्हतं की विश्वकर्मा जयंती कधी असते, त्याचं वेगळेपण काय आहे, वैशिष्ट्य काय आहे. पण आपल्याला लक्षात येईल की माननीय पंतप्रधानांच्या हस्ते गेल्या विश्वकर्मा दिनी देशातल्या काही कारागिरांचा सन्मान करण्यात आला, त्यांना पुरस्कार देण्यात आले, त्यांना निधी देण्यात आला. निधी कशासाठी? तर त्यातनं त्यांनी त्यांच्या व्यवसायासाठी उपयुक्त यंत्रसामग्री खरेदी करावी. त्यांना जर नव्या काळाला अनुरूप त्यांच्या व्यवसायातलं काही शिक्षण घ्यायचं असेल तर त्यासाठी त्यांना उपयोग व्हावा. या सगळ्यामध्ये आणखीन एक महत्त्वाची गोष्ट सांगितली पाहिजे की कौशल्याधिष्ठित प्रशिक्षण किंवा व्यवसाय या गोष्टीला महात्मा बसवेश्वरांनी अनन्यसाधारण महत्त्व दिलेलं आहे. या सगळ्यामध्ये म्हणजे प्रत्येकाला आपापल्या आवडीनिवडीनुसार व्यवसाय करता यावा हे महात्मा बसवेश्वरांनी मांडलेले विचार आहेत. आणि हे करता म्हणजे प्रत्येकाने ज्या वेळेला बारा बलुतेदारांची सिस्टीम आपल्याकडे अस्तित्वात होती आणि लोहाराचा मुलगा लोहारकामच करणार, सुताराचा मुलगा सुतारकामच करणार हे संस्कार आपल्याकडे होते, त्यावेळेला तुम्हाला जर नवा व्यवसाय करायचा असेल तर परंपरागत व्यवसाय बाजूला ठेवा, नवी कौशल्य शिकून घ्या आणि नवा व्यवसाय करायला लागा. हे अत्यंत बोल्ड म्हणता येतील असे धाडसी विचार महात्मा बसवेश्वरांनी मांडलेले आहेत. पण त्याचबरोबर जर आपल्याला आपल्या आवडीचा व्यवसाय करता आला नाही तर जो व्यवसाय आपण करता आहात त्याच्यामधलं पूर्ण शिक्षण घ्या आणि तोही मनापासून करा, हेही महात्मा बसवेश्वरांचं सांगणं आहे. मी त्यांना काळाच्या पुढे जाणारे, पुढे पाहणारे संत म्हणून त्यांचा उल्लेख करते. त्याचं कारण हे आहे. त्यामुळे आपल्या कामामध्ये निष्ठा असली पाहिजे, मनापासून प्रामाणिकपणे काम केलं पाहिजे असं सांगत कायकवे कैलाससारखं तत्त्व त्यांनी अस्तित्वात आणलं. गेली काही वर्ष आपल्याकडे केवळ ओरड होत होती की पुस्तकी शिक्षण दिलं जातं, व्यवसायाभिमुख शिक्षण होत नाही. गेल्या 3-4 वर्षांपूर्वी नवं राष्ट्रीय शैक्षणिक धोरण जे अस्तित्वात आलेलं आहे ते आपण अभ्यास केला असेल तर आपल्याला लक्षात येईल की त्याच्यामध्ये कौशल्याधिष्ठित अभ्यासक्रमांना सर्वाधिक महत्त्व दिलेलं आहे. आर्ट्स, कॉमर्स, सायन्स ह्या ज्या विद्याशाखांच्या भिंती आहेत त्या दूर करण्याचं काम सरकारने केलेलं आहे. म्हणजे आता ज्या गोष्टी पूर्वी मी शिकत असताना आम्ही ललित कला आणि हौस म्हणून शिकत होतो, शिक्षणाखेरीजचं काहीतरी अवांतर म्हणून शिकत होतो. कारण गाण्याचं शिक्षण आम्हाला कधी शाळेत मिळालं नाही, नाटकाचं शिक्षण आम्हाला ललित कलेसारखं क्षेत्र अभ्यासासाठी निवडल्याशिवाय कधी घेता आलं नाही. म्हणजे मी स्वतः पंडित सत्यदेव दुबेंकडे नाटक शिकले किंवा विनायकबुवा पटवर्धनांच्या मुलाकडे मी गाणं शिकले. या सगळ्या गोष्टी मला माझा अभ्यास सांभाळून कराव्या लागल्या. आजच्या काळामध्ये जर तुम्ही आर्ट्सचं शिक्षण घेता आहात, तुम्ही अर्थशास्त्र, राज्यशास्त्रासारखा विषय शिकत आहात, पण त्याबरोबरीने तुम्हाला जर गाणं शिकायचं असेल तर तुम्हाला गाणं शिकण्याचीही शैक्षणिक अभ्यासक्रमामध्ये मुभा आहे. हे कौशल्याधिष्ठित अभ्यासक्रम हे कुठेतरी महात्मा बसवेश्वरांच्या विचारप्रणालीमधनं आलेले आहेत. ती त्यांची विचारप्रणाली आहे, आजच्या काळातही संयुक्तिक किंवा उपयुक्त ठरते आहे, ती अशा अर्थाने ठरते आहे. म्हणजे आज ह्याच्यामध्ये
आपल्या अभ्यासक्रमामध्ये या गोष्टींचा समावेश सरकारने केला हे मला त्या दृष्टीने फार महत्त्वाचं वाटतं. आजचा विज्ञान शिकणारा विद्यार्थीही त्याला जर धार्मिक अभ्यास करायचा असेल तर सणवारांचं शिक्षण घेऊ शकतो. त्यातले धार्मिक उपचार महत्त्वाचे कसे आहेत हेही तो शिकू शकतो. हे या आजच्या धोरणाची त्याची किंवा महात्मा बसवेश्वरांची विचारसरणी किती कालसुसंगत आहे आजच्या काळातही हे दाखवून देणाऱ्या ह्या गोष्टी आहेत. भारतीय अर्थव्यवस्था ही आजची जगातली अत्यंत वेगाने वाढणारी आणि काही काळानंतर जगातली 3ऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था होईल असं आपले माननीय पंतप्रधान सगळीकडे सांगत आहेत. आणि त्या दृष्टीने ही विश्वकर्मा दिनाचं जे औचित्य साधलं गेलं किंवा देशी खेळण्यांना बाजारपेठ मिळवून देणं, जागतिक बाजारपेठ मिळवून देण्यासाठी जे प्रयत्न केले जात आहेत, देशी कारागिरांना जागतिक स्तरावरती आणण्याचं काम किंवा अगदी शेतकऱ्यांसाठी सुद्धा की इथला शेतकरी सांगोल्यासारख्या ठिकाणी पिकणारी जी डाळिंब आहेत त्याचं क्लस्टर आम्ही तयार केलेलं आहे. मी स्वतः त्यामध्ये काम केलेलं आहे. त्यांच्यासाठी ई नामसारखी जागतिक ई बाजारपेठ तयार करण्याचं काम सरकारने केलं आणि त्यांचं जे चांगलं आहे ते जगाच्या बाजारपेठेपुढे यावं हा जो प्रयत्न आहे, जे चांगलं आहे ते सर्वांपर्यंत पोहोचावं ही जी बसवण्णांची शिकवण आहे ती कुठेतरी या सगळ्याच्या मुळाशी आहे असं मला वाटतं. आणि या सगळ्या परिश्रमांमधनं आपल्याला जे मिळतं, जी प्राप्ती होते त्याच्यातनं आपल्यासाठी जे पुरतं ते ठेवून आपल्याकडचं अतिरिक्त आहे ते इतरांना द्यावं हे सांगणारी संकल्पना म्हणजे दासोह. म्हणजे ही सुद्धा किती उपयुक्त संकल्पना आहे. तर आपली गरजेनुसार संपत्तीची पण विभागणी व्हावी. जे अधिकचं आहे ते समाजाच्या हितासाठी वापरावं, वंचितांसाठी तो अतिरिक्त भाग खुला करावा. या सगळ्यातनं दासोहची संकल्पना आलेली आहे. त्यामधनं महात्मा बसवेश्वरांनी अनेक अन्नछत्र उभारली, अनेक गरिबांना तिथे रोजच्या रोज जेवण खाणं मिळत होतं याचे उल्लेख आहेत आपल्याकडे. आजही सरकारने अन्नसुरक्षेसारखा कायदा फूड सिक्युरिटीचा जो मंजूर केलेला आहे ते काय आहे तर दारिद्र्य रेषेखालच्या लोकांना त्यांना अपेक्षित उत्पन्न मिळेपर्यंत पोटापाण्याची त्यांची सुविधा व्हावी म्हणून आपल्याकडे मोफत रेशन दिलं जातं. हा दासोहच आहे, दुसरं काय आहे. म्हणजे मला इथे आपले सोलापुरातले जे प्रसिद्ध कवी होते दत्ताकाका हलसगीकर त्यांच्या काही ओळी इथे मला आठवतात. त्यांनी त्यांच्या एका कवितेमध्ये असं म्हटलेलं आहे की ज्यांची बाग फुलून आली त्यांनी 2 फुलं द्यावीत, ज्यांची बाग फुलून आली त्यांनी 2 फुलं द्यावीत, ज्यांचे सूर जुळून आले त्यांनी 2 गाणी द्यावीत. आभाळा एवढी ज्यांची उंची त्यांनी थोडं खाली यावं, आभाळा एवढी ज्यांची उंची त्यांनी थोडे खाली यावे, मातीत ज्यांचे जन्म मळले त्यांना उचलून वर घ्यावे. पददलितांचा उद्धार करण्याचं जे तत्त्व आहे ते महात्मा बसवेश्वरांनी या जगाला दिलेलं आहे. या भारतवर्षामध्ये आज आपण त्याची प्रतिष्ठापना करतो आहोत. या जगामध्ये आपण ते नव्याने पुन्हा अस्तित्वात आणण्यासाठी झगडतो आहोत. त्यावेळेला आपण उच्च स्वरामध्ये अभिमानाने हे सांगण्याची गरज आहे की आमच्या महात्मा बसवेश्वरांनी दिलेलं हे तत्त्व आहे. त्यामुळे बारकाव्यानिशील जर तुम्ही विचार केला तर आज सगळीकडे कुठेही तुम्ही औद्योगिक क्षेत्रामध्ये बघितलं, सामाजिक क्षेत्रात बघितलं तर तुम्हाला CSR ही संकल्पना ऐकायला मिळते. कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी ही संकल्पना काय आहे विचार करा. ही संकल्पना म्हणजे दासोह आहे आजच्या काळातला. उद्योगांनी जे मिळवलेलं आहे त्यातला काही भाग त्यांनी समाजाच्या उद्धारासाठी राखून ठेवावा आणि तो समाजासाठी द्यावा. हे आता सरकारने आपल्याला कंपल्सरी केल्यानंतर आपले उद्योग आता ते द्यायला लागलेत. गेल्या काही वर्षांमध्ये काही लाख कोटींच्या घरामध्ये हा CSRचा निधी देशामध्ये उपलब्ध होतो आहे आणि त्याच्यामधनं अनेक कामं उभी राहत आहेत चांगली. म्हणजे शिक्षण असेल, पर्यावरण असेल, पाणी, उद्योजकता, कुपोषण निर्मूलन, ग्रामविकास, क्रीडा विकास अशा अनेक उपक्रमांसाठी जो निधी दिला जातो तो CSRमधनं उभा राहिलेला आहे. अनेक NGOज ना पुनरुज्जीवन त्यांचं झालेलं आहे या CSRच्या माध्यमातून. अनेक कंपन्या टाटांसारख्या त्यांचे नवे प्लांट्स ज्या ठिकाणी उभे करतात तिथल्या आजूबाजूचा आपल्या भाषेमध्ये पंचक्रोशीतलं मनुष्यबळ त्यांना तिथे ते तैनात करतात, त्यांना कंपनीमध्ये कामाला घेतात. या गावांचा उद्धार व्हावा, या गावांमध्ये चांगल्या सुविधा मिळाव्यात त्याच्यासाठी ते आपला CSR निधी वापरतात.
म्हणजे जे आपल्याकडे अतिरिक्त आहे ते आपल्या सगळ्या गरजा भागवल्यानंतर समाजातल्या वंचितांच्या विकासासाठी वापरायचं, ही जी दासोहची संकल्पना आहे तीच या CSRची मूलभूत संकल्पना आहे. आधुनिक काळातला दासोह म्हणजे CSR आहे. मी जे सुरुवातीला म्हटलं होतं की मी फक्त महात्मा बसवेश्वरांचं कार्य आणि त्यांचे विचार सांगून थांबणार नाही, त्यांची आजच्या काळातली संयुक्तिकता काय आहे, त्याचा रेलेव्हन्स काय आहे हे सांगणं मला महत्त्वाचं वाटतं. कारण आज महात्मा बसवेश्वरांच्या विचारांचे दूत म्हणून तुमच्या आमच्यासारखी तेव्हा त्यांना हे सांगता आलं पाहिजे की ह्या सगळ्याचं मूळ आमच्या संस्कृतीमध्ये आहे, आमच्या धर्मामध्ये आहे. त्यामुळे वीरशैव मतोद्धारक असा त्यांचा उल्लेख अभ्यासक श्यामा घोणसे करतात. तो मला महत्त्वाचा वाटतो, तो यासाठी वाटतो. महात्मा बसवेश्वरांचं आणखी एक महत्त्वाचं कार्य किंवा विचार मला सांगावासा वाटतो, तो म्हणजे आंतरजातीय विवाहाचा त्यांनी केलेला समावेश. समाजामध्ये जातीभेद बोकाळलेला असताना या सगळ्या भिंती मोडून काढून आंतरजातीय विवाह घडवून आणणं ही सोपी गोष्ट नाही. तुम्ही विचार केलात तर लक्षात येईल, आजच्या काळातसुद्धा ती सोपी गोष्ट राहिलेली नाही. पुण्या मुंबईसारख्याच ठिकाणी नव्हे तर अनेक ठिकाणी खेड्यापाड्यातसुद्धा अशा पद्धतीचे विवाह करू पाहणाऱ्या लोकांचे ऑनर किलिंग आज केलं जातं. पैसे देऊन त्यांना मारण्याच्या सुपाऱ्या दिल्या जातात. म्हणजे आजच्या काळातसुद्धा जी विचारसरणी सर्वसमावेशक किंवा सर्वांना मान्य झालेली नाही, अशी गोष्ट घडवून आणण्याचं काम 12व्या शतकामध्ये महात्मा बसवेश्वरांनी केलं. म्हणजे ते किती क्रांतिकारी असेल पाऊल याचा लक्षात येईल तुमच्या. त्यामुळे सगळी सामाजिक रचना ही जातीधर्म, ज्येष्ठ कनिष्ठ, उच्च नीच या बाबींवर आधारलेली असताना त्यांनी मधुरस ब्राह्मणाची मुलगी कलावती आणि दलित मुलगा या दोघांचा विवाह लावून दिला आणि त्या सगळ्यामध्ये सामाजिक रोष उद्भवला. पण शरणांनी या विवाहाला एकमताने मंजुरी दिली होती, याचा उल्लेख वचन साहित्यामध्ये आहे. म्हणजे सार्वमत घेणं आजही आपल्याकडे धर्मसभांमध्ये सार्वमत घेतात. म्हणजे वीरशैव लिंगायत हा स्वतंत्र धर्म मानायचा की नाही याच्यासाठी विजापूरसारख्या ठिकाणी धर्मसभा होते. सिद्धरामय्यांसारखा माणूस मुख्यमंत्री असतानाही स्वतःचे अनुयायी किंवा प्रसारक तिथे पाठवतो. अदृश्य काळसिद्धेश्वर स्वामींच्या विरोधामध्ये ठराव मंजूर होतो, त्यांना विजापूर बंदी केली जाते. सार्वमत घेण्याची परंपरा ही आपल्याकडे तेव्हापासून आहे. फक्त ते सार्वमत कशासाठी घ्यायचं ह्याच्या बाबतीत आज आपले विचार भरकटलेले आहेत, असं मला खेदाने नमूद करावंसं वाटतं. म्हणजे या गोष्टी, हे विचार जर आपल्याला सर्वोच्च न्यायालयापर्यंत जाऊन लढायला लावत असतील तर आपण महात्मा बसवेश्वरांचे विचार किती शिकलो आणि किती आचरणात आणले याचा विचार करायला पाहिजे. म्हणजे ज्यामध्ये अनेक वचनांमध्ये हा धर्म हा हिंदू धर्मापेक्षा वेगळा नाही हे स्वतः महात्मा बसवेश्वरांनी नमूद केलेलं आहे. कारण यामध्ये शैव मत आहे, यामध्ये वेदांत आहे, यामध्ये उपनिषदांचं साहित्यही आहे. या सगळ्या मूलभूत उभारणीवरती हा धर्मपंथ विराजमान झालेला आहे. त्यामुळे हा स्वतंत्र धर्म आहे की नाही याच्यासाठी भांडत समाजाच्या हिताचं त्यातनं काय मिळणार आहे याचा विचार आपण करत नाही. त्यामुळे आपण खऱ्या अर्थाने महात्मा बसवेश्वरांची शिकवण मान्य करतो आहोत का किंवा ती शिकवण आपण आचरणात आणतो आहोत का हा विचार करायला पाहिजे. अशा परिवर्तनाने झपाटलेल्या महात्मा बसवेश्वरांनी स्त्रियांची जी शिकवण आहे किंवा स्त्रियांची जी एकूण व्यवस्था आहे समाजातली त्याचाही खूप बारकाईने विचार केला होता आणि त्यांनी ही स्त्री पुरुष भेदाभेद रहित अशी सामाजिक रचना कशी निर्माण करता येईल याचा प्रयत्न केला. मी सुरुवातीला सांगितलं तसं अनुभव मंडपामध्ये सर्व जाती धर्माच्या स्त्री पुरुषांना समान प्रवेश होता. त्यामध्ये स्त्रियांना स्वतःचे विचार मांडण्याची पण मुभा होती आणि त्यामध्ये त्यांना मत मांडण्याचा अधिकार दिलेला होता. मला नेहमी हे आश्चर्याची गोष्ट वाटते, आपण 8 मार्च हा महिला दिन म्हणून साजरा करतो. तो जागतिक महिला दिन असेल तो का साजरा केला जातो तर दुसऱ्या महायुद्धानंतर परत आलेल्या पुरुषांनी जेव्हा इंग्लंडमध्ये लोकशाही निर्माण करण्याचा प्रयत्न केला आणि त्यांना मताधिकार मिळाला त्यावेळेला हे पुरुष
युद्धावर गेलेले असताना आपलं घरदार, आपले व्यवसाय सांभाळण्याचं काम सगळ्या महिलांनी केलं. आणि त्या महिलांना मग असं वाटलं की हे नसताना जर सगळी घडी व्यवस्थित बसवण्याचं काम आम्ही केलेलं आहे तर आम्हाला मताधिकार का नाही, आणि हा मताधिकार मिळाला पाहिजे याच्यासाठी त्यांना 10 वर्ष लढावं लागलं. आपल्या महात्मा बसवेश्वरांनी 12व्या शतकामध्ये या समाजातल्या शूद्रातिशूद्र स्त्रीलाही मताधिकार दिला. आजच्या काळामध्ये भारतीय संविधानाने स्त्रीला मूलभूत हक्क, मूलभूत अधिकार म्हणून मताधिकार दिला. 8 मार्च हा आपल्यासाठी कशाला असला पाहिजे महिला दिन? आपल्याकडे बसवेश्वर जयंती किंवा ज्या दिवशी अनुभव मंडप उभा राहिला ती तारीख आपण महिला दिन म्हणून साजरी केली पाहिजे. काही मूल्य ही नव्यानं उजागर करण्याची गरज आहे असं मी म्हणते. त्याचं कारण हे आहे, जो अधिकार आपल्याला मूलभूत मिळाला तो अधिकार मिळाल्याचा उत्सव साजरा करण्याची, आपण परदेशातल्या लोकांचे उत्सव साजरे करण्याची काय गरज आहे? आमच्या इथे आज जन्माला येणारी स्त्री हा अधिकार घेऊन येते, आम्हाला त्याच्यासाठी लढावं लागत नाही. आमची संस्कृती ही तेवढी प्रगल्भ आहे सुरुवातीपासनं. 12व्या शतकामध्ये ज्या वेळेला राज्यघटना म्हणजे काय माहीत नव्हतं, राजकोष अस्तित्वात होते. 16व्या शतकामध्ये या भाषेतला देशी राजकोष तयार करण्याचं काम ज्या शिवछत्रपतींनी केलं त्यांनीही स्त्रीचं स्वातंत्र्य आणि अधिकार अबाधित ठेवले. त्या देशामध्ये स्त्रीला मताधिकार मिळाला ही एवढी नाचण्याची किंवा अगदी उत्सव साजरा करण्याची गोष्ट असूच शकत नाही. या देशामध्ये पहिली महिला राष्ट्रपती झाली, पहिली महिला पंतप्रधान झाली, तो दिवस साजरा केला गेला तर मी एक वेळ समजू शकते. त्यामुळे महात्मा बसवेश्वर हे क्रांतिकारी किती होते याची ही उदाहरणं आहेत. स्त्री पुरुष भेदाभावरहित कुटुंब व्यवस्था निर्माण करण्याचा प्रयत्न त्यांनी केला. आत्म्याला लिंगभेद नाही हा त्यातला पहिला मूलमंत्र होता. स्त्री सक्षम आहे हे जाणून घेण्यासाठी त्यांनी 4 किंवा 5 विचार मांडले मूलभूत. त्यातला हा पहिला विचार होता की आत्म्याला लिंगभेद नाही. स्त्री असेल किंवा पुरुष असेल तिचा आत्मा हा समान आहे. त्याच्यामध्ये एक दासीमय्या नावाचा त्यांचा शरण आहे. त्याचं एक वचन खूप चांगलं आहे, त्याचा अनुवाद मी सांगते की स्तन आणि केशक संभार असेल तर तिला स्त्री म्हणती, दाढी मिशा आल्या तर त्याला पुरुष म्हणती, पण आत असलेला आत्मा त्याला तर लिंगच नाही, त्याला काय म्हणावे कुडल संगम देवा. स्त्री पुरुष यांच्या आत्म्याच्या पातळीवर समानता आहे. त्यामुळे हा भेदाभेद आपण जो देहावरनं मानतो तो मानण्याची गरज नाही. हा पहिला विचार. ज्या वेळेला स्त्री ही मायेचं प्रतीक आहे त्या मोहमायेमध्ये आपण अडकायचं नाही म्हणून पुरुष निवृत्ती घेऊन संन्यास घेऊन निघून जायचे. त्या काळामध्ये स्त्री ही माया नाही, ती अव्हेरण्याची गरज नाही, हा त्यांनी दिलेला दुसरा मूलमंत्र आहे. स्त्री ही मोक्ष साधनेमध्ये अडथळा ठरते आणि म्हणून ती अनर्थाला कारण ठरते, तिच्यापासून लांब राहावं ही विचारसरणी महात्मा बसवेश्वरांनी खोडून काढलेली आहे. त्यामुळे त्यांनी ही विषमस्थिती दूर करत अत्यंत शूद्रातिशूद्र शरण स्त्रियांनासुद्धा या मायेच्या जोखडातनं मुक्त केलं आणि त्यामुळे अनेक शरणांचे संसारही चांगले झाले आणि त्यांची आध्यात्मिक प्रगतीही चांगली झाली, हे वचन साहित्यातनं आपल्याला दिसून येतं. तिसरी महत्त्वाची गोष्ट बघा, महात्मा बसवेश्वर किती काळाच्या पुढे आहेत. आजही आपल्याला शाळांमध्ये कॉलेजांमध्ये स्त्रियांना मासिक धर्माबाबत अवगत करण्यासाठी अभियानं राबवावी लागतात. 1 रुपयाला सॅनिटरी पॅड आम्ही विकत देतो याच्या जाहिराती आपल्याला मन की बातमधनं पंतप्रधानांकडनं ऐकाव्या लागतात. आपल्याला या गोष्टींबाबतही सामाजिक प्रबोधनाची आज 21व्या शतकामध्ये गरज पडते. महात्मा बसवेश्वरांनी 12व्या शतकामध्ये स्त्रीचं मासिक पाळीचं जोखड झुगारलेलं आहे. लिंगायत धर्मपंथामध्ये हा अशा पद्धतीचा विटाळ मानला जात नाही. असे म्हणजे स्त्री जेव्हा ऋतुमती असेल किंवा रजोमती असेल त्यावेळेला तिने अंघोळ करून भस्म लावलं की ती शुद्ध होते. बाजूला बसणे वगैरे अशा आपल्या इतर समाजांमध्ये ज्या प्रचलित समजुती आहेत त्या आपल्याकडे नाहीत या लिंगायत समाजामध्ये. त्यामुळे स्त्रीच्या मासिक धर्मामुळे तत्कालीन समाजाने तिला अपवित्र मानलं होतं. त्यामुळे वेदाध्ययन, धार्मिक कार्य यापासून ती वंचित झालेली होती. त्या महात्मा बसवेश्वरांनी आपल्या डोळस शिकवणीमधून तिला मोकळं केलेलं आहे. मनाचे सूतक नाहीसं झाल्यावर तनाच्या सूतकाला वाव असे का, असं महात्मा बसवेश्वर स्वतः म्हणतात.
नुसतं देहाचं जे सूतक आहे, जो नैसर्गिक धर्म म्हणून स्त्रीच्या वाट्याला येतो, त्याच्यासाठी विटाळ पाळण्याची गरजच नाही. किंवा एखाद्या माणसाचा घरातल्या मृत्यू झाल्यानंतर इतर समाजांमध्ये 10 दिवस, 15 दिवस, 12 दिवस वगैरे सूतक पाळलं जातं. लिंगायत समाजामध्ये ते सूतक नाही. 1.5 दिवसानंतर तुम्ही सावडण्याचा विधी पूर्ण करून आलात आणि भस्म लावून आंघोळ केल्यानंतर तुम्ही शुद्ध होता. काळाच्या किती पुढे पाहणारा माणूस असू शकतो याचं उदाहरण आहे. आणि मी म्हटलं तसं की आपल्याला ह्याचा अभिमान वाटला पाहिजे. दुर्दैवाने आपल्याला या गोष्टी माहितीच नसतात फारशा. आणि कुठेतरी फारसं माहीत नसताना आम्ही स्वतंत्र धर्म म्हणून लढायला लागतो. स्वतंत्र धर्म म्हणून आम्हाला काय मिळणार आहे? आमच्या समाजाचा काय विकास होणार आहे? ही शिकवण जर आपल्या मनामध्ये आपल्या नव्या पिढ्यांमध्ये आपण रुजवू शकलो तर आपली पुढची पिढी खऱ्या अर्थाने सक्षम किंवा सशक्त होऊ शकते. या देशाचा विकास घडवून आणायचा आहे. माननीय पंतप्रधान जे आपल्याला म्हणतात की देशाची शताब्दी होईल, त्यावेळेला हा देश विकसित भारत असला पाहिजे. त्यामध्ये ही वैचारिक क्रांती महत्त्वाची आहे. समाज जर विचाराने परिपक्व झाला नाही, सशक्त झाला नाही, तर पुढच्या लौकिक सुधारणा ज्या काही आहेत ना, त्या फार क्षुद्र गोष्टी असतात. ज्याचं वैचारिक अधिष्ठान स्ट्रॉंग असतं, सशक्त असतं, तो समाज खऱ्या अर्थाने हव्या त्या भराऱ्या आधुनिक काळामध्ये घेऊ शकतो. हे तत्त्व लक्षात ठेवलं पाहिजे. आणि महात्मा बसवेश्वरांची विचारसरणी या सगळ्यामध्ये मूलभूत विचारसरणी आहे, तुम्हाला बळ देणारी विचारसरणी आहे. हे कुठेतरी आपण लक्षात घेतलं पाहिजे. त्यामुळे महात्मा बसवेश्वरांनी ह्या स्त्रीच्या ठाई देवत्व बघितलं, पण तिला देवत्व म्हणून तिची फक्त पूजा करत ते राहिले नाहीत, तर तिला स्त्री म्हणून, माणूस म्हणूनही अस्तित्व आहे हेही त्यांनी मान्य केलं. त्यामुळे त्यांच्यामध्ये जवळजवळ 35 वचनकार शरणींची वचनं समाविष्ट आहेत. शरणींची वचनं म्हणून एक ग्रंथ तयार झालेला आहे, कर्दीकुड्डींनी लिहिलेला, आपल्यातल्या काहींनी वाचलेलाही असेल. त्यामध्ये या शरणींची सगळी वचनं एकत्रित केलेली आहेत. स्त्रीला पती आणि विचार स्वातंत्र्य ह्या दोन्हीतनं काहीही निवडायची मुभा आहे, हेही महात्मा बसवेश्वरांनी सांगितलेलं आहे. अक्क महादेवींनी स्वतःच्या आचरणातनं ते दाखवून दिलेलं आहे, हे मी सुरुवातीला सांगितलं. त्यामुळे त्यांचं एक अक्क महादेवींचं एक महत्त्वाचं वचन आहे, मोती पाण्यात जन्मले, गार पाण्यात जन्मली, मीठ पाण्यात जन्मले. मीठ विरघळून गेले, गार विरघळून गेली, मोती विरघळलेले कुणी ना पाहिले, माझे विचार हेच मोती कुडल संगम देवा. आपल्या वचनांचं महत्त्व हे पुढच्या कित्येक पिढ्यांसाठी किती मोलाचं आहे हे ज्यांच्या लक्षात आलं, अशी अत्यंत विचारदर्शी पुढची पिढी घडवण्याचं काम महात्मा बसवेश्वरांनी आपल्या वचनांमधनं, आपल्या आचरणामधनं केलेलं आहे. त्यामुळे स्त्रियांचं सक्षमीकरण म्हणजे एक वेगळं काय आहे? तिला अशा वचन साहित्यातनं, विचारातनं परिपक्व करणं आणि समाजाला तिच्याकडे तिचं जे वेगळेपण आहे, तिला निसर्गाने दिलेलं, तिची जनन क्षमता असेल, तिची विचार क्षमता असेल, ती लक्षात आणून देऊनही तिचं माणूसपण अबाधित ठेवणं. आजच्या काळात आपल्याकडे 2 टोकं दिसतात की महिला दिनाच्या दिवशी आपण स्त्रियांचे सत्कार करतो आणि उरलेले 364 दिवस आमच्यासारखे बातमीदार हे त्यातले 300 दिवस हे महिलांवर कसे अत्याचार होतात याच्या बातम्या देत राहतो. अशा घटना आपल्याकडे घडत असताना आपण तिचा माणूस म्हणून विचारच करत नाही, हे पदोपदी दिसून येतं. अशा काळामध्ये महात्मा बसवेश्वरांचे हे विचार हे अक्षरशः आपल्याला दिवा दाखवणारे किंवा प्रकाश देणारे असे आहेत. त्यामुळे हे सगळं महत्त्वाच्या गोष्टी लक्षात घेतल्या तर म्हणजे ह्या शरणी ज्या आहेत ना, त्यासुद्धा फार वेगळ्या वेगळ्या स्तरातल्या आहेत. मी सुरुवातीला सांगितलं तसं की चामलदेवीसारखी, शंकरदेव आणि चामलदेवी हे काश्मीरचं राजघराणे, राजे होते आणि ते राजदाम्पत्य हे शरण झालेलं आहे. त्यांची राजकन्या बोंतादेवी हिने संन्यास घेऊन हा धर्म स्वीकारलेला आहे. आपल्याकडे नंतरच्या काळात तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण महात्मा बाबासाहेब आंबेडकरांचे जे गुरु सिद्धप्पा कांबळी हे लिंगायत समाजाचे होते. सिद्धप्पा कांबळींनी त्यांना
जेव्हा ते गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये असिस्टंट प्रोफेसर म्हणून त्यांनी अर्ज केला आंबेडकरांनी मुंबईला, त्यावेळेला सिद्धप्पा कांबळे तिथे प्रिन्सिपॉल होते आणि त्यांनी त्यांना सांगितलं की तुम्ही हे करू नका, तुमचं हे आणखीन मोठं आहे, तुमची ज्ञानाची ओढ किंवा उंची ही अधिक मोठी आहे. आणि मग त्यांनी त्यांना दुसऱ्या गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये प्राध्यापक प्रोफेसर या जागेवरती नेमलं आणि तिथनं ते परदेशी गेले. परदेशामध्येही त्यांनी पुढचं शिक्षण घेतलं. कोल्हापूरचे जे मूळचे छत्रपती शाहू महाराज होते, त्यांनी संकेश्वरच्या शंकराचार्यांकडे करवीर पीठाच्या अशी मागणी केली होती की आम्हाला लिंगायत धर्म स्वीकारायचा आहे. आणि त्यावेळेला त्यांच्या मागे जो मोठा समाज होता, मराठा समाज, तो लक्षात घेऊन खरं तर ते झालं असतं तर ते फार क्रांतिकारी पाऊल झालं असतं. अनेक दिवस याच्यावरती विचारमंथन सुरू राहिलं आणि मग करवीर पीठाच्या शंकराचार्यांनी असा निर्णय घेतला की तुम्ही हे म्हणजे या समाजामध्ये सामिष आहारसुद्धा केला जातो. लिंगायत धर्म सामिष आहार मान्य करत नाही. नॉनव्हेज खाणं हे लिंगायत धर्मामध्ये मान्य नाही पंथामध्ये. त्यामुळे तुम्ही मराठा म्हणून राज्यकर्ते राहणं हेच चांगलं आहे, तुम्ही त्या पद्धतीने राज्य करा. म्हणजे ह्या गोष्टी मी सांगते हे कुठलेही कलह निर्माण करण्यासाठी नाही, याचे पुरावे उपलब्ध आहेत, याचं लेखी स्वरूपामध्ये शब्दांकन झालेलं आहे म्हणून मी हे सांगते आहे. म्हणजे इतक्या मोठ्या स्तरापर्यंत आपल्या या समाजातल्या लोकांनी काम केलेलं आहे. महात्मा बसवण्णांची शिकवण आयुष्यभर पाळणारे जत्तीसाहेबांसारखी माणसं या देशाचे राष्ट्रपती म्हणून ज्यांनी काम केलं, त्या काळातही ही शिकवण मान्य करत होते. आजच्या काळातसुद्धा जत्तीसाहेबांचे चिरंजीव हे पूर्णपणे महात्मा बसवण्णांची जी शिकवण आहे तिचं तंतोतंत पालन करतात. आता त्या सगळ्यामध्ये कुठेतरी एक प्रकारचं कर्मठपण येतं, हा ज्याचं त्याचं वैचारिक स्वातंत्र्य म्हटलं पाहिजे. पण महात्मा बसवण्णांची शिकवण आजच्या काळातसुद्धा पाळणारी माणसं आहेत, कारण ती तितकी उपयुक्त शिकवण आहे. आपल्याला सर्वसामान्य माणसालासुद्धा आयुष्यामध्ये मार्गदर्शन करेल, दिशा दाखवेल अशा पद्धतीची ही शिकवण आहे. म्हणून या सगळ्यात काळाच्या पुढे पाहणारे वक्ते म्हणून, एक द्रष्टे योद्धे समाजसुधारक म्हणून मला महात्मा बसवेश्वरांचा उल्लेख करावासा वाटतो. आणि त्यांची शिकवण ही आजच्या काळातही अत्यंत कालसुसंगत आणि संयुक्तिक आहे असं मला सांगावंसं वाटतं. आपण सगळ्यांनी माझे विचार शांतपणे ऐकून घेतलेत त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार मानते आणि आपले निरोप घेते. नमस्कार. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय बसवेश्वर. बरोबर 1 तास. धन्यवाद मॅडम. मॅडमने आपल्या ओघवत्या शैलीमध्ये महात्मा बसवेश्वरांच्या समग्र कार्याचा या ठिकाणी आढावा घेतला. इವರು ಯಾವರು ಯಾವರು ಇವರು ನಮ್ಮವರು ಇವರು ನಮ್ಮವರು आचारे स्वर्ग अनाचारे नरक. आचार हे स्वर्ग आहे, अनाचार हाच नरक आहे. हा अत्यंत मूलगामी विचार मॅडमने आपल्या या व्याख्यानातून या ठिकाणी प्रस्तुत केला. यानंतर अध्यक्षीय मनोगत व्यक्त करण्यासाठी डॉक्टर प्रभाकर कोळेकर सरांना मी विनंती करतो की त्यांनी अध्यक्षीय मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं. नमस्कार. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, महात्मा बसवेश्वर अध्यासन आणि संगमेश्वर कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या या राष्ट्रीय परिषदेमध्ये प्रथम सत्र जे उद्घाटनाचं होतं त्यावेळेला आपण सर्वजण उपस्थित होतात, त्याबद्दल तुमचे आभार. आणि आजच्या दुसऱ्या सत्रासाठी म्हणजे बीज भाषण सत्रासाठी माननीय म्हाळंके मॅडम या खास आमच्या निमंत्रणाला मान देऊन मुंबई येथून आल्या, त्याबद्दल त्यांचं स्वागत.
आणि मला इथं बोलवलं त्याबद्दल पहिल्यांदा धन्यवाद देतो. माझी इथं उपस्थिती काय आहे त्याच्याबद्दल सांगेनच, परंतु पहिल्यांदा या महाविद्यालयाचं अभिनंदन करतो की खूप वर्षानंतर या महाविद्यालयात आलो. तसं या रस्त्यावरून जातो, परंतु या महाविद्यालयात येणं आणि या महाविद्यालयामध्ये विचार व्यक्त करणं, कारण खूप विद्वान लोकांची मांदियाळी असलेलं हे महाविद्यालय आहे. इथले प्राध्यापक आणि इथले शिक्षक म्हणजे ज्युनियरपर्यंतचे शिक्षक आणि इथले प्राध्यापक हे हुशार आहेत. याचं कारण काय म्हणतो, कारण त्यांनी म्हणजे पुजारी सर माझ्यापुढं बसले आहेत, दुड्डे सर माझ्यापुढं बसले आहेत, संतोष आहेत, कोरे सर आहेत. त्यांनी प्रत्येकाने आपापल्या क्षेत्रामध्ये चांगलं काम करून या संस्थेचं नावलौकिक वाढवलेलं आहे. अर्थात त्या संस्थेने त्यांना संधी दिली आणि त्यांनी संधीचं सोनं केलेलं आहे. याचं कारण असं आहे की या संस्थेला एक समर्पणाची एक पार्श्वभूमी आहे. अप्पासाहेब काडादी साहेब असतील किंवा मी ज्या संस्थेत शिकलो, माध्यमिक शिक्षण जिथं माझं झालं, अण्णाप्पा काडादी प्रशाला असेल, या संस्थेचं किंवा आम्ही जे शेती करतो 40-50 वर्ष झाले रुद्रभूमीची, याच्यामध्ये काय आहे की देण्यापेक्षा म्हणजे घेण्यापेक्षा देण्याची वृत्ती जी आहे ती जास्त आहे असं मला वाटतं. म्हणून इथं वैचारिक मंथन होतं. मग अनेक विचारप्रवाह असले पाहिजेत असं म्हणतं. भारत हा विविधतेने नटलेला देश आहे. प्लुरलिझम हीच ग्लोरी आहे आपल्या भारताची. हे सिंग्युलरिझम जर असेल, एकसुरीपणा जर असेल तर माणसाला झोप लागते. अंगाई म्हणताना लहान लेकरू का झोपतं, तर ते एक सुरात असतं म्हणून. म्हणून एकसुरीपणा असू नये भारतीय संस्कृतीमध्ये. हे अगदी आपल्याला प्राचीन कालखंडापासून जेव्हा वेद होते त्यावेळेला त्याला खंडन करणारे उपनिषद सुद्धा होते. ज्याला उपनिषद होते त्यावेळेला उपनिषदाला खंडन करणारे वेदांत होते. जेव्हा बौद्ध होते त्याला बौद्धाला प्रतिवाद करणारा चार्वाक सुद्धा होता, लक्षात घ्या. आणि जेव्हा बौद्धांमध्ये विचार होते त्यावेळेला बौद्धांमध्ये सुद्धा 2-3 गट होते. एक होता हीनयान, दुसरा होता महायान, तिसरा होता वज्रयान, नंतर 16-17 झाले. जसं जैनांमध्ये 19 आहेत. ही चुकीचं आहे असं म्हणणं हे थोडंसं मला वाटतं की दुराग्रहीपणाचं होईल. काही लोक म्हणत असतील की हा धर्म आहे, हा संप्रदाय आहे, तो त्यांचा विचार आहे, तो त्यांचा विचार किती मर्यादित आहे हे अतिशय सकसपणे सांगणं हे आपलं कर्तव्य आहे. आणि आपण ज्या भूमिकेने मांडतो त्या भूमिकेमध्ये मानवता असली पाहिजे. जसं दुड्डे सरांनी म्हटलं की दुसरं कोण नाही आहे, मीच आहे. हा कोणाचा, हा माझा, तो कोणाचा, तोही माझाच. मग हे मांडण्यासाठी म्हणून आपण कर्नाटकातील साहित्यिक बोलवलेलेच आहेत, कोळीगुडे सर आहेतच. परंतु माझी भूमिका महात्मा बसवेश्वर अध्यासन केंद्राचा जेव्हा प्रस्ताव मी तयार केला, जेव्हा मला संधी माननीय तत्कालीन कुलगुरू फडणवीस मॅडमने दिली की हा प्रस्ताव तयार करा. मग त्याच्या आधी प्रशासनाने यूट्यूबवरचं काहीतरी माहिती गोळा करून काहीतरी प्रस्ताव गव्हर्नमेंटकडे पाठवला. गव्हर्नमेंटने त्यामध्ये त्रुटी काढल्या आणि त्रुटी काढल्यानंतर याची सुरुवात कशी झाली सांगितली पाहिजे ना. कुठेतरी इतिहास, माझा विषय इतिहास आहे म्हणून म्हणतो. मग तो आला आणि प्रस्ताव तयार केला आणि प्रस्तावामध्ये त्रुटी बऱ्यापैकी निघाली. आणि याचे ऑब्जेक्टिव्ह काय आहे, इतिहास हे का पाहिजे आपल्याला. मग त्यावेळेला रणकंदन पेटलं होतं मॅडम सोलापूरमध्ये. सोलापूर विद्यापीठाला महात्मा बसवेश्वरांचं नाव द्यायचं का अहिल्यादेवी होळकरांचं नाव द्यायचं. आणि सुदैवाने काय दोन्ही शिवयोगिनीच होते. पण त्यामुळे सोलापूर खूप समंजस्य आहे. मग तो वाद हा राजकीय व्यवस्थेने निर्माण केलेला होता. समाज व्यवस्थेमध्ये खूप सामंजस्यपणा होता, समन्वयपणा होता. आणि अहिल्यादेवींचं नाव दिले गेले विद्यापीठाला. आणि त्यावेळेला प्रस्ताव असा आला की अहिल्यादेवी होळकरांच्या अध्यासनाचा प्रस्ताव तयार करा आणि महात्मा बसवेश्वर अध्यासनाचा प्रस्ताव तयार करा. हे दोन्ही प्रस्ताव मी तयार केलेले आहेत ॲज अ सदस्याने मेंबर सेक्रेटरी म्हणून. मग तेव्हा तो प्रस्ताव गव्हर्नमेंटकडे गेला, शासनाने प्रशासनाने केलेला. प्रशासनाने त्यामध्ये मंत्रालयाने त्रुटी काढली की याच्यामध्ये आउटकमच दिसत नाही आहे. काय आउटकम बेस काय तर असलं पाहिजे का नाही. विकिपीडियाची माहिती आहे, पहिला जो पान आहे. मग ते माझ्याकडे आल्यानंतर मी म्हटलं अरे हे चुकीचं लिहिलेलं आहे, आउटकम नाही आहे त्याच्यामध्ये, काय ऑब्जेक्टिव्ह नाही आहे त्याच्यामध्ये, नेमकं काय करायचं आहे त्याची दिशा निश्चित नाही आहे. मग आम्ही पुन्हा एकदा बसलो आणि पुन्हा प्रस्ताव पूर्ण तयार केला आणि प्रशासनाकडे दाखल केल्यानंतर पहिला माझं त्यावेळेच्या प्रशासनाचं उद्दिष्ट होतं की महात्मा बसवेश्वरांचं जे विचार आहेत, जसं हळंके मॅडमने मांडलं की कर्नाटकाचे संत ही जी कोट अनकोट जी प्रतिमा बनवलेली आहे त्याला कुठं तर तोडायचं आहे. तर महाराष्ट्रामध्ये नव्हे तर सर्वदूर भारतभर महात्मा बसवेश्वरांचे विचार मराठी आणि इतर हिंदी, उर्दू, माझा विचार आहे की महात्मा बसवेश्वरांचे साहित्य उर्दूमध्ये प्रसारित व्हायला पाहिजे. मराठीमध्ये तर होईलच, उर्दूमध्ये झालं पाहिजे, लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे. यासाठी अनुवाद साहित्य निर्माण झालं पाहिजे. दुसरी गोष्ट
अनुवाद झाल्यानंतर त्याच्यावर प्रचंड मोठ्या प्रमाणात संशोधन झालं पाहिजे. म्हणजे संत ज्ञानेश्वरापासून ते तुकारामापर्यंत मॅडमने आढावा घेतला, त्यांच्या बोलण्याचा संदर्भ घेतच बोलतोय मी, की त्याचा आणि महात्मा बसवेश्वरांचा साहित्य आणि वचनांचा काय संबंध आहे का, त्यासाठी म्हणून संशोधन झालं पाहिजे. आणि ते संशोधन हे इंग्रजी, मराठी, हिंदी, उर्दू, पर्शियन या भाषेमध्ये झालं पाहिजे. म्हणून हे दुसरं ऑब्जेक्टिव्ह ठेवलं. आणि तिसरं ऑब्जेक्टिव्ह ठेवलं की याच्यावर व्याख्याने, परिसंवाद, कार्यशाळा झाल्या पाहिजेत. मग अध्यासनं लोकासनं झाली पाहिजेत, लोकांभिमुख झाली पाहिजेत. अध्यासनामध्ये येऊन आम्ही आमची बुद्धी पाजळणं, 2-3 हजार रुपये मानधन घेणं, फोटो फेसबुकवर टाकणं आणि इंस्टावर टाकणं हा उद्देश नाही आहे. आणि तो एक भाग आहे. म्हणजे आजच्या डिजिटल मीडियाच्या जगामध्ये त्याला नाकारून चालत नाही आहे. केलेलं काम सुद्धा दिसलं पाहिजे, नाहीतर कोणच गृहीत धरत नाही. तरी देखील मग हे लोकासनं झाली पाहिजे, मग लोकांना घेऊन केलं पाहिजे. मग असे व्याख्यान समजा स्वाती मॅडमसारख्या चांगल्या व्यक्त्या ज्या अनेक राष्ट्रपतींपासून ते पंतप्रधानपर्यंत त्यांच्या मुलाखती ते घेतात, त्यांना प्रसिद्धीची हाव नाही आहे, त्यांना रोजच आहेत त्या TV मीडियामध्ये. त्यांना काय गरज आहे आपल्या मोबाईल कॅमेराची आणि यूट्यूब चॅनलची. त्यांना आपण विनंती केली आणि त्यांनी ती विनंती स्वीकारली आणि त्यांना बोलवल्यानंतर माझा उद्देश असा होता की कोरे सरांनी विचारलं की वक्ता कोण असला पाहिजे. अनेक वक्ते आहेत आपल्याकडे, खूप मोठे मोठे बोलणार आहेत, आणि सगळे वक्ते तेलंगणा, कोळेगौडे सर मला माफ करतील, स्वतः कर्नाटकातले, मराठी चांगलं बोलतात ते, कर्नाटका आणि काही प्रमाणात तमिळनाडूमधून आलेले होते. मग मी सरांचा आग्रह होता की नाही मराठीच वक्ता पाहिजे, कोरे सरांचा, विटेकर सरांचा. मी म्हणलं आपण स्वाती महाळंके मॅडमना बोलूयात. आणि दरम्यानच्या काळात मॅडमची PhD झाली होती, आपल्या अकॅडमिक क्षेत्रातलं मंगळसूत्र त्यांना मिळालेलं होतं. म्हणजे बरोबर ना, सेटनेट म्हणजे आपण एंगेजमेंट असते आणि PhD म्हणजे अकॅडमिक क्षेत्रातलं मंगळसूत्र असतं. अधिकृत प्राध्यापक, ते अनधिकृत खूप काम करत असतो, पण सोडून द्या, अधिकृत प्राध्यापक. मग मॅडमची PhD झाल्यानंतर मॅडमना, आणि विषय मॅडमना फ्रीलान्सर आहेत त्या, म्हणून त्या विषय दिला आणि मॅडमने अतिशय सुंदर रीतीने विवेचन केलं. त्याच्याबद्दल मी खूप संक्षिप्त सांगेन. मग ती जी पूर्वपीठिका होती त्याच्यातून आम्ही विशेष व्याख्यानं आयोजित केली, 2-3 व्याख्याने विद्यापीठात आयोजित केली. एक परिसंवाद आपण अणदूर कॉलेजला, अनगरलाच ना, हां अनगरला केला. अनगरला का, मी मराठी कॉलेज निवडली पहिल्यांदा निवडताना. मराठीच का, ज्या लोकांना महात्मा बसवेश्वर माहीतच नाही त्यांना महात्मा बसवेश्वर माहीत करून द्यायचे. पोरांना कळतील का महात्मा बसवेश्वर कोण आहेत, कोण काय केलेलं आहे, ते घोड्यावरची प्रतिमा काय आहे. आणि जिथे बसव कल्याण गेल्यानंतर ते म्हणजे बौद्ध भिक्षुकांचा डोके पूर्ण मुंडन केलेला माणूस बसलेला आहे ध्यानस्थ, आणि इथे मात्र आपण पाहतो की डोक्यावर किरीट घातलेला आहे. हे काय आहे हे कळालं पाहिजे, म्हणून अंदूर कॉलेज, म्हणजे अनगर कॉलेज. नंतर मग दुसरा विचार केला की दुसरं कॉलेज निवडताना म्हणजे बसून विचार केला. 50 प्रस्ताव आले होते आमच्याकडे. कोरे सर त्या समितीचे सदस्य होते, अध्यक्ष होते, त्यावेळेला डीन होते सर, आणि मी सदस्य सचिव होतो, आणि आमचे गौतम कांबळे सर आमचे एक संचालक आहेत, त्यांनी बसून आम्ही विचार केला की दुसरं आम्ही वडाळा कॉलेज निवडलं. वडाळ्यामध्ये सुद्धा परत मराठी कल्चर आहे, मराठवाडा कल्चर आहे, तिथं महात्मा बसवेश्वर पोचले पाहिजेत. तिसरा विचार केला की सोलापूर सिटीतल्या भागांमध्ये लोकांपर्यंत विचार पोचलं पाहिजे. त्यांचा आग्रह होता की हे आग्रह म्हणजे कोरे सरांचा आग्रह होता की आम्हाला हे परिषद द्याच, आम्ही भारी करणार. म्हणजे भारी केलं सोडा, त्यांनी चांगलंच करणार. संगमेश्वर कॉलेज म्हणजे चांगलं करणार खात्रीचं आहे. म्हणून मग संगमेश्वर कॉलेज, आणखीन 6 प्रस्ताव आलेले आहेत, ते होतील पुढील कालखंडामध्ये. याचा उद्देश असा आहे की महात्मा बसवेश्वरांचे जे विचार, कार्य आणि तत्वज्ञान जे आहे ते ऐकणं खूप सोपी आहे गोष्ट मित्रांनो, लक्षात घ्या. ऐकणं, अनुभवणं आणि उतरवणं, जगण्यामध्ये उतरवणं, याच्यामध्ये महत् प्रयासाचं अंतर आहे. जसं बुध ग्रहापासून ते प्लेटो ग्रहापर्यंतचं जे अंतर आहे ना, तसं अनुभवणं आणि जगणं तसं आहे ते. आणि ते जगलं कोण, महात्मा बसवेश्वरांनी 12व्या शतकात जगलेले आहेत. 1206 मध्ये गुलाम खिलजी, सय्यद तुगलक लोधी ह्याच 5 सत्ता होत्या. त्याच्यानंतर मोगल सत्ता होत्या, आणि त्याच्या वेळेला धारिष्ठाने बोलणं, तुमचा धर्म हा वाईट आहे, आमचा धर्म हा चांगला आहे. साधी गोष्ट नव्हती ती, साधी गोष्ट नाही आहे ती. हातात तलवार घेऊन होते, विचार करत नव्हते. कलेक्टरचे DMचे परवानगी घेऊन आला अटक करू का असे येत नव्हते लोक, हातात तलवार घेऊन मारत होते. त्यावेळेला बोलणं, त्यावेळेला लोकांची मशागत करणं, वैचारिक मशागत करणं. मॅडमने सांगितलं की एक मातंग समाजाचा आहे, ढोर समाजाचा आहे, एक हडपत समाजाचा आहे, एक कुंभार समाजाचा आहे, चांभार समाजाचा आहे. हे लोकांना परिवर्तित करणं.
आता जर तुम्ही सिनेमा पाहिल्या असतील तर सुद्धा आपल्या घरात जर एखादा खेडेगावातला माणूस दलित समाजाचा आला तर बोलत घाबरत होतं, त्याचा कॉन्फिडन्सच एवढा मारून टाकलेला असतो ना, तो येताना सुद्धा पाणी पिताना सुद्धा खाली बसून पाणी पितोय. ही जी व्यवस्था, ही वंचितांची उपेक्षितांची व्यवस्था कोण केलेली आहे का नाही, त्या व्यवस्थेमध्ये कॉन्फिडन्स टाकण्याचं काम कोण केलं असतं तर महात्मा बसवेश्वरांनी केलं होतं. हे कॉन्फिडन्स बिल्डिंग जे आहे का नाही, मग ते महत्वाचं आहे, मग ते अनुभवलं पाहिजे. मग हा विचार पोचला पाहिजे. मग समताधिष्ठित समाज निर्मितीसाठी आणि मानवतावादी विचार निर्मितीसाठी हे सेंटर काम करेल. 4थं ऑब्जेक्टिव्ह ठेवलं होतं आम्ही. 5वं ऑब्जेक्टिव्ह ठेवलं की हे लिहायचं पाहिजे ना, लिहिलं पाहिजे. हे बोललो आणि गेलो. मॅडमचे लेख घ्या सर, तुम्ही विनंती आहे, हे लेख छापा, अनेक लोकांचे लेख छापा, ChatGPT सोडून. थॉट्स अँड फिलॉसॉफी ऑफ महात्मा बसवेश्वर, 3 सेकंदात पेपर तयार सर. दुर्दैव आहे ते. 90% लोक करायला लागलेत मेंदूला गहाण ठेवण्याचं काम. 90% करतात, तरुण पोरं 99% करतात. इन्स्टंट आहे ना. मॅगीच्या आणि ChatGPTच्या जमान्यामध्ये आपण व्हेज मंचुरियन का बरं नको आहे आपल्याला? ते व्हेज मंचुरियन आहे ना, जे ऑलरेडी परोसलेलं आहे. मग अशा परिस्थितीमध्ये लेखन केलं पाहिजे, लिहिलं पाहिजे. आणि ते लिहिलेलं जे आहे ते हळी कन्नडमध्ये आहे. कशामध्ये? हळी कन्नड म्हणजे काय? हळी म्हणजे काय? मराठीमधले तुम्हाला माहित आहे, तुम्ही सगळं कन्नड भाषिक आहात, तर जुन्या कन्नडमध्ये आहे. त्या जुन्या कन्नडमध्ये तेलुगूचा शिरकावा आहे. आनंद कुंभार सारखे साहेब काम करतात किंवा कोडल संगमचे काही लोक इथे आलेले आहेत. त्यांची तडप आहे की तुमच्यासारख्या लोकांकडनं काहीतरी आम्हाला कॉन्क्रीट मिळेल म्हणून ते येतात. ते इथं आपल्याकडं आशा लावून बसलेले लोक आहेत. मग त्यावेळेला आपण काय करतो असतो की टेक्स्टबुकमधलं जे आहे ना, ते पुस्तकातले 4-5 वाक्य पॅराफ्रेजिंग ज्याला शब्द म्हणतो आपण, ते करून आपण काय करतो की पेपर करतो. तसं न होता चांगलं झालं पाहिजे आणि ते लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे. म्हणून चांगलं लिखाण करण्यासाठी म्हणून हे अध्यासन मदत करेल. 7वं ऑब्जेक्टिव्ह आमच्या अध्यासनाचा असा आहे की ग्रंथ संग्रह करेल. मग तेलुगूमधील करतील, त्याच्यानंतर कन्नडमधले ग्रंथ आहेत, मराठीमधले ग्रंथ आहेत. मराठीमध्ये खूप कमी ग्रंथ आहेत. मी राहुलला खूप वेळा बोललो की मराठी ग्रंथाची लिस्ट दे. त्याला त्याची सुद्धा मर्यादा लक्षात आली मला की सर ग्रंथच कमी आहे, तर ग्रंथ देऊ कुठं लिस्ट मी? ग्रंथ लिहिले पाहिजेत ना. ग्रंथ लिहिण्यासाठी बसले पाहिजे. बसण्याचीच वृत्ती आपल्याकडे कमी झालेली आहे. आपल्याला 30 सेकंदाचा रील सुद्धा आजकाल मोठं वाटू लागलं, तर बसायचं किती वेळ? नाही, ही अवस्था आहे ना, आपली सगळ्यांचीच अवस्था आहे. डिजिटल अरेस्ट आपण पैशामुळे झालं नाही, मेंदूने पहिल्यांदा डिजिटल अरेस्ट झालेला होता. आपण सध्या तरी आपल्या मेंदूत अरेस्ट झालेला आहे, त्यामुळे बहुन प्रोडक्टिव्ह बाहेर काय पडत नाही आहे. मग हे 7वं ऑब्जेक्टिव्ह ठेवलं. आणि 8वं ऑब्जेक्टिव्ह काय ठेवलं की पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठातील महात्मा बसवेश्वर अध्यासन केंद्र समाजभिमुख काम करण्यासाठी अध्यासन हे लोकासन करेल. हा त्याचा टप्पा आहे. म्हणून हे व्याख्याने, या परिषदा, या सेमिनार्स हे आपण आयोजित करतो आहोत. अवघड काम आहे लोकांना प्रबोधित करणं. क्रोसे नावाचा इतिहासकार म्हणतो की सगळा समाजाचा इतिहास हा समकालीन असतो. समकालीन व्यवस्थेमध्ये लोकांचे मशागत करून त्यांचे असलेले जे स्टब्बन झालेले विचार आहेत ना, त्याला करडून काढून नव्या विचाराची पेरणी करणं सगळ्यात अवघड काम आहे. आणि हे काम, अवघड काम करायचं, जर आपण वसा स्वीकारा, उतू नको, मातू नको, घेतला वसा टाकू नको, हे एका दिवसात होणार नसतं. समाज परिवर्तनाचं सूत्र हे अनेक सातत्याने चालत असतं. मग मी थोडंसं इंटरनेटवर पाहिलं की कल्याण क्रांतीच का, उत्क्रांती का म्हणलं नाही त्याला? म्हणतो ना, बाबासाहेबांचं पुस्तक आहे रेव्होल्युशन काउंटर रेव्होल्युशन, म्हणजे क्रांती आणि उत्क्रांती पुस्तक वाचलं पाहिजे. ते उत्क्रांतीच का? बाबासाहेबांना क्रांती अपेक्षित होती, मार्क्सला क्रांती अपेक्षित होती, म्हणून मार्क्स टिकलं नाही भारतात. बाबासाहेबांचं का, बसवेश्वरच का, बुद्धच का, महावीरच का, ज्ञानेश्वरच का? तर ते उत्क्रांतीवादी होते, ते क्रांतीवादी नव्हते. त्यांना समाजाचं परिवर्तन हे हळुवारपणे, नकळतपणे, शाश्वत, सस्टेनेबल टिकलं पाहिजे होतं, अपेक्षित होतं. सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल जे आपण बघतो नाही, पॅरिस करारामधले नाही आहेत ते हाताचे आहेत. ते आपल्यामधले, आपल्या शाश्वत इंडिजिनियस कल्चरमधले आहेत ते. मग ते कल्चरमध्ये शोधण्यासाठी म्हणून आपण महात्मा बसवेश्वरांचं रिव्हिजिटिंग ऑफ महात्मा बसवेश्वर जेव्हा करतो, त्यावेळेला लक्षात येतं की ही पदवी कोण एखाद्या माणसाने उठून दिली नाही, महात्मा म्हणा मला म्हणून नाही आहे. त्यांनी असलेल्या व्यवस्थेला प्रचंड कडक टीका केली, प्रचंड कडक टीका केलेली आहे. मग कडक टीका करताना मग त्यांनी कर्मठता, सनातनीपणा ह्या व्यवस्थेला टीका केलेली आहे. लोकांनी त्यावेळेला त्यांना विरोध केला, हत्या झाल्या. मग क्रांती म्हणजे काय? तर ज्या वेळेला प्रचंड मोठ्या प्रमाणात लिहिलेलं जे जाळलं जात होतं का नाही,
सर याचा सिमिलरिटी बघा, तुम्हाला पुजारी सरांना लवकर कळेल. किंवा इंद्रायणीच्या डोहामध्ये जेव्हा तुकारामाच्या गाथा बुडवल्या जात होत्या का नाही, ते बुडवत असताना रामेश्वर भट्टाला विरोध करणारे जी लोक ग्रामीण भागातले होते ना, तसाच विरोध करणारा शरण संप्रदाय सुद्धा होता. तो शरण संप्रदाय काय करतोय की ते जे साहित्य आहे ते साहित्य जे रचलेलं आहे ते जपण्यासाठी म्हणून स्वतःच्या प्राणाची आहुती देतोय. म्हणजे त्यांना माहित आहे की वैचारिक मशागत ही कुठं एखाद्या राज्यकर्त्याकडनं होणार नाही, बिज्जेलाकडनं होणार नाही, चालुक्याकडनं होणार नाही किंवा होयसळाकडनं होणार नाही, तर ते साहित्यामधूनच होणार आहे. म्हणून त्याने उळवीला जतन केलं. ते जे काय मिळतं थोडंफारच मिळतं, जास्त काय मिळत नाहीये. खूप काही लपलेलं आहे, आणखीन खूप काही श्लेषात्मक अनुवादित केलेलं आहे. जबाबदारी आपली आहे की खरा अनुवाद केला पाहिजे आणि खरा अनुवाद करण्यासाठी खरं वाचलं पाहिजे. ते दिसत नाही. म्हणून मग ती क्रांती काय आहे तर रचलेलं रक्षण करण्यासाठी म्हणून जी रक्तरंजितपणा झाला का नाही, म्हणून त्याला क्रांती म्हणलं आहे. आणि त्याच्यातून जे वैचारिक मशागत झाली त्याला उत्क्रांती म्हणली जाते. म्हणून आपण जे काय करतो आहोत की या अध्यासनाच्या वतीने आपण प्रयत्न करतो आहोत असे चांगले मान्यवर वक्ते. या वक्त्याचा उद्देश काय आणला बोलण्याचा, 2-3 स्वार्थ पण आहे, स्वार्थ आणि परमार्थ. दासोह आहे हा. काय आहे की मॅडम इथं आल्या, मॅडमने चांगलं व्याख्यान दिलं. मॅडमच्या मुळे महात्मा बसवेश्वर अध्यासन आणि संगमेश्वर कॉलेज हे मुंबईपर्यंत जाईल. आता मॅडमच्या संपर्कामध्ये आपल्यासारखे सामान्य माणसं तर आहेतच, परंतु अनेक असामान्य माणसं सुद्धा आहेत. त्यांच्यापर्यंत सुद्धा ती बातमी जाईल की बाबा महात्मा बसवेश्वर अध्यासन हे विद्यापीठामध्ये आणि संगमेश्वर कॉलेजमधून काम करतं. तिसरं काय होईल माहिती आहे का की पुण्या मुंबईच्या लोकांना कळेल की महात्मा बसवेश्वर अध्यासनामार्फत हे सदूर कर्नाटक आणि सोलापूरच्या भागामध्ये असं चालतं काम की बाबा वाचनाचं, लिखाणाचं, व्याख्यानाचं, परिसंवादाचं हे पोहोचेल. मग अशा व्यवस्थेमध्ये आणि त्या पुरुष सत्ताक असलेल्या सोलापूर तसं खूप पॅट्रियार्कल व्यवस्थेचं असलेलं शहर आहे. म्हणजे त्याला पुरुष सत्ताक व्यवस्था असलेलं शहर आहे. तुम्ही जर पाहिलं एका दुसरा जर राजकीय अपरिहार्यता सोडून जर आपण आमदार आणि खासदार निवडलेले पाहिले असतील तर एका दुसरा अपवाद सोडलास तर पुरुष सत्ताक व्यवस्थेच आहे सोलापूरमध्ये. तर अशा पुरुष सत्ताक असलेल्या अकॅडमिक आणि राजकीय आणि सामाजिक व्यवस्थेमध्ये कीनोट ॲड्रेस देणारी एक महिला आहे. ही खऱ्या अर्थाने सामाजिक समतेची सुरुवात आहे. म्हणून आपण त्यांना म्हणजे खूप विचारपूर्वक वक्त्यांना संस्थेने आणि अध्यासनाने निवडलेलं आहे. आणि हे करत असताना आमच्यासारख्या संशोधकांना मॅडम तुम्ही खूपच खरं जरी पत्रकार जरी असला तरी देखील तुम्ही त्याचे समकालीन प्रस्तुत खूप चांगल्या रीतीने जोडण्याचा प्रयत्न केलेला आहे. इरिस्पेक्टिव्ह ऑफ पॉलिटिकल कंडिशन, पॅट्रोनेज किंवा पॉलिटिकल लिडरशिप हे आपल्याला काय महत्त्वाचं नाही आहे. राजसत्ता आज येईल, उद्या जाईल, उद्या परत येईल, परत जाईल, परंतु तत्वांमध्ये, विचारांमध्ये असलेली जी समकालीन प्रस्तुत जोडण्याचं जे हरिष्ठ जे आहे ते संशोधकाने, विचारवंतांनी केलं पाहिजे असं मला वाटतं. आणि पुढील कालखंडामध्ये आपण सगळ्यांनी मिळून महात्मा बसवेश्वरांचे जे विचार आहेत समाजामध्ये प्रचंड, असं म्हणलं नाही का आपल्याला म्हणतो की सोलापूर, काही लोक म्हणतात ना, काही समाज सुधारक तथाकथित म्हणतो त्यांना मी, किंवा राजकीय पक्ष सामाजिक समतेमध्ये काय म्हणलेलं आहे की सोलापूरमध्ये सामुदायिक विवाहाची संकल्पना आम्ही पेरली. खोटं आहे. जसं काळेदे साहेबांनी म्हणलं की सामुदायिक विवाहाची संकल्पनाच मुळी सिद्धरामेश्वरांची आहे. सांगितलं पाहिजे 4-5 लोकांना तुम्ही जाऊन, सगळ्यांनी, आपल्यासारख्या लोकांनी. तुम्ही नाही आहे, तुम्ही फक्त अनुयायी आहेत त्याच्यामधले. मग त्याच्यानुसार काम झालं पाहिजे असं मला वाटतं. महात्मा बसवेश्वरांचे विचार वाचणे, अनुभवणे जसं म्हटलं मी, आणि जगणं खूप अवघड गोष्ट आहे. असं का म्हणतो, जेव्हा आपण जगण्याचा प्रयत्न करतो त्यावेळेला समाजामध्ये अनेक गतिरोध प्रतिरोध येत असतात. विचारामध्ये आपल्यालाच आपल्या व्यवस्थेमध्ये नाकारलं जाण्याची शक्यता असते. घरामध्ये जर कुटुंबातला एखादा मुलगा किंवा मुलगी जर चुकून माकून तरुण वयातला आलेला मुलगा आमच्यासारख्या आमच्या वयातल्या मुलांच्या, म्हणजे आमच्यापेक्षा म्हणजे पुजारी सर असतील, दुड्डे सर असतील, त्यांच्या मुलांच्या मुलींनी किंवा माझ्या मुलींनी जर समजा लव्ह मॅरेज केलं तर आमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन खूप वाईट असतो. स्वतःच्या पोराला सांभाळू शकलं नाही, आम्हाला सांगायला लागलाय तत्वज्ञान. हे बोललं पाहिजे ना कुठेतरी. जमलं का समजा समाज सुधारायचं तुम्हाला? घर सांभाळणं जमत नाही, घर सुधारायला चाललं. त्यांना सांगितलं पाहिजे की जे माझ्या मुलीला मी कॉन्फिडन्स दिला आणि त्या कॉन्फिडन्समुळं तिने समाज परिवर्तनाची सुरुवात ही माझ्यापासून केली. हे विचार तर सांगितले पाहिजेत. दुसरी गोष्ट, समाजातील समताधिष्ठितपणा. कामवाली काम करायला आल्यानंतर जेव्हा ती 1800 रुपये पगारावर 2000 पगार मागते का नाही,
बाजूची बाई 1600 रुपये पगार घेते आणि तो 1800 घेते का म्हणणार आपण समताधिष्ठित लोक. बरोबर ना? म्हणजे कामवाली बाई, स्वयंपाक करणारी किंवा भांडे घासणारी बाई जर 1800 रुपयेवरनं 2000 पगार मागवू लागले, तर जगतापबाई किंवा दुसरी बाई किती पगार देते त्यानुसार आपण आपल्या पगाराचं मूल्यांकन करतो. तिच्या श्रमाची प्रतिष्ठाच आपण करत नाही आहे. कारण आपल्याला 200 रुपये जाऊन त्या चौपाटीवर भेळ खाल्लेले चालते, परंतु त्या बाईला 200 रुपये देण्याचे धारिष्ट होत नाही आहे. हे थोडंसं बदललं पाहिजे. छोट्या गोष्टी करत जास्त खूप मोठ्या गोष्टी करायच्या भानगडीत पडू नका. कारण आपण ह्या 21व्या शतकाच्या आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या जगामध्ये टिकू शकत नाही आहे एवढ्या परिवर्तनाला. त्यामुळे जेवढं आपल्या हातात आहे तेवढं तरी करूयात. दुसरी एक गोष्ट असं मला वाटतं की करावं, की किमान आपल्याला एक काम दिलेलं आहे. जगातलं सगळ्यात चांगलं काम हे शिक्षण व्यवस्थेने आपल्याला दिलेलं आहे, की आपल्या उद्धारासाठी, आपल्या खुशीसाठी, आपल्या API वाढवण्यासाठी, आपली प्रतिष्ठा वाढवण्यासाठी संशोधन कर म्हणतं जग. आपलं बाबा तू DM आहेस, इथे कायदा व्यवस्था सांभाळ. पोलीस इन्स्पेक्टर आहे, कायदा व्यवस्था सांभाळ. शिक्षकांना काय अपेक्षित आहे? API लिहित असताना अकॅडमिक परफॉर्मन्स इंडिकेटर किंवा अपसेल पेपर किती पेपर केलं, स्वतःचे किती केले, दुसऱ्याचं केलं की विचारलंय का आपल्याला कुठं सर? स्वतःचे पेपर स्वतः चांगले केले पाहिजेत, एवढी साधी अपेक्षा आहे. तंत्रज्ञानाचा आधार घ्या, परंतु सगळंच तंत्रज्ञानावर अवलंबून राहून जर तुम्ही करू लागला तर मग नवीन काहीच बाहेरच पडणार नाही. ते दिलेलं आहे तेच काय करतं माहिती आहे का? ते निवडून चांगल्या रीतीने करून देते आपल्याला, दुसरं काय करत नाहीये. आपण आपल्याशी प्रामाणिक राहिलं पाहिजे, तेवढी एक गोष्ट करूयात. तिसरी गोष्ट अशी आहे की आपल्याकडे म्हणजे मी मॅडमच्या रेफरन्स घेऊनच बोलतो की लोकशाही अनुभव मंडपाची संकल्पना करतो. लोकशाही मूल्य म्हणलं. मी आतापर्यंत 12 वेळा मतदार झालं सोलापूरमध्ये आणि फक्त 3 वेळाच मतदान केला असं म्हणणारे आपण लोकशाही मूल्याचे पुरस्कर्ते. काय करणार आहे लोकशाहीमध्ये करून? तेच येणार आहेत ना, इकडे तिकडे चाललंय, तिकडे इकडे चाललंय. तू करू नकोस तसल्या लोकांना मतदान. खालचा जे 16व्या नंबरचा आहे ना त्याला कर, पण कर. ही साधी गोष्ट आहे, पण आपण आपल्यानुसार मूल्यांकन करता अनुभव मंडपाची संकल्पना करायची. आणि घरामध्ये जेव्हा आपण बसतो ना, मी 20 वर्षापूर्वीची गोष्ट बोलतो की एका मित्राच्या किंवा माझ्या लग्नाच्या वेळेला मराठवाड्यामध्ये मुलगी पाहायला गेल्यानंतर महिला त्या माझ्या घरातून पूर्ण म्हणजे ओसरीच्या पंचा पुढे येतच नाही आहेत, बोलतच नाही आहेत कोण येऊन. सरांना अनुभव असेल, म्हणजे आपण पश्चिम महाराष्ट्रामध्ये असं नाही आहे मॅडम, किंवा तुम्ही जर कोल्हापूर साईडला गेलं तर नाही, बायकोला विचारूनच नवरा निर्णय घेतो, घाबरून का विना. जोक्साप पाठ सोडून द्या, परंतु आपण लोकशाही मूल्याची रक्षण करायचे जेव्हा म्हणतो का नाही, जेव्हा आपण पाहतो लातूर, नांदेड, हिंगोली, परभणीच्या भागामध्ये महिला आतून बोलते आणि माणूस आपण बाहेरून ऐकतो. असं न होता समताधिष्ठित समाज निर्माण करता असेल ना तर घरातून सुरुवात झाली पाहिजे असं मला वाटतं. 5वी गोष्ट आणि 6वी महत्वाची गोष्ट, जेंडर इक्विलिटीबद्दल बोललं पाहिजे आपण. जेंडर इक्विलिटी म्हणजे व्हॉट इज द जेंडर इज अ सोशल कन्स्ट्रक्शन आहे. सामाजिक माणसाची भावना आहे, स्त्री कोणती, पुरुष कोणती. आम्ही गेल्याच वर्षी आम्ही ट्रान्सजेंडरवर कॉन्फरन्स घेतली, इंटरनॅशनल कॉन्फरन्स. 100 मिक्स सगळ्या 50-100 ट्रान्सजेंडर आलते. मी दिवसभर ट्रान्सजेंडरमध्येच होतो 2-3 दिवस. 4 दिवसानंतर मला म्हटलं आजपासून हा पण धंदा सुरू केलाय का, मेसेज आला मला. म्हणजे ट्रान्सजेंडरवर फिरत असताना आपल्याला तसं किन्नर विमर्शबद्दल सर बोलतात, सरांचं संशोधन आहे आपल्या खांडेकर सरांचं. मग जेंडर इक्विलिटी म्हणजे स्त्री आणि पुरुष म्हणजे समानता नाही आहे. स्त्री पुरुष पारलिंगी समाज, अंत्यज समाज या सगळ्यांना घेऊन काम करणं हे महात्मा बसवेश्वरांना अपेक्षित आहे. त्यांनी नाकारलं नाही आहे, समाजाला स्वीकार्य भाव ठेवणं हा महात्मा बसवेश्वरांचा विचार आहे. एवढं जरी आपण करत असलो ना जेंडर इक्विलिटीबद्दल, मग घरामध्ये मुलीला बोलत असताना म्हणजे मुलीने मुलींसारखेच कपडे घातले पाहिजे आणि मुलाने मुलांसारखेच कपडे घातले पाहिजेत. मुलगा तिकडं 11 वाजेपर्यंत IPL बघत त्या टर्फ कोर्टवर कुठे का फिरणं, मुलगी मात्र 8 वाजता आली पाहिजे. ती थोड्या सुरक्षिततेच्या भावनेने कमी असेल, परंतु बंधनाच्या भावनेने जास्त असेल. ह्या सगळ्यांबद्दल थोडंसं इंट्रोस्पेक्शन किंवा आपण थोडंसं बघितलं पाहिजे असं मला वाटतं. आणि मग त्यावेळेला आपल्याला महात्मा बसवेश्वर दिसतात की बाबा असं का, तर ते महात्मा बसवेश्वर जेंडर इक्विलिटीबद्दल बोलतात. इंडिया मदर ऑफ डेमोक्रेसी हे पुस्तक जेव्हा इंडियन काउन्सिल ऑफ हिस्टॉरिकल रिसर्चने लिहिलं, माझे गाईड त्याचे संपादक आहेत, ते पुस्तक जेव्हा पुतीनला भेट दिले गेले काल, ते पुस्तक जेव्हा डोनाल्ड ट्रम्पला दिले गेले भेट, त्यावेळेला त्याच्यामधला 8वा लेख जो आहे तो अनुभव मंडप आणि महात्मा बसवेश्वर आणि लोकशाही असा आहे.
लक्षात येते का? म्हणजे आपण जेव्हा लोकशाही मूल्याची बीजारोपण शोधण्याचा प्रयत्न करतो त्यावेळेला आपल्याच संस्कृतीमधल्या असलेल्या गोष्टी आपल्याला सांगाव्या लागतात. मग आपल्याला नाविलाज असतो, नाकं मुरडून मुरडून इंडियन नॉलेज सिस्टीम IKS बोलावं लागतं. आमचा काय संबंध आहे काय IKS बद्दल सर? ती इतिहासाचा भाग आहे की. अरे तुमच्यातलाच भाग आहे तो. तुम्ही विसरलं म्हणून पुन्हा पुस्तकामध्ये आणावं लागलेलं आहे ते. तुम्हाला सांगावं लागलेलं आहे बोधिसत्व म्हणजे काय, तुम्हाला सांगावं लागतं शंकराचार्य म्हणजे काय. म्हणून हे आहे या सगळ्या गोष्टीचा आपण विचार करावा. यासाठी म्हणून माननीय मॅडमचे आपण इथे व्याख्यान आयोजित केलं होतं. मॅडम तुम्ही खूपच उद्बोधक असं व्याख्यान दिलं. पहिल्यांदा महात्मा बसवेश्वरांची जीवन परिचय करून देत तुम्ही अगदीच पुरुषांच्या मनामध्ये नसताना सुद्धा स्त्रीवाद अत्यंत साधारणपणे नव्हे तर अत्यंत ओजस्वीपणे बिंबवण्याचा प्रयत्न केलात. मान्य नसताना सुद्धा अनेक पुरुषांनी तो स्वीकारला. त्याबद्दल तुमचे आभार. आणि मला इथं बोलवलं आणि मला मुक्तपणे व्यक्त होण्याची संधी दिली त्याबद्दल महाविद्यालयाचे आभार. धन्यवाद. धन्यवाद सर. सरांनी आपल्या अध्यक्षीय भाषणामध्ये ज्या अनुभव मंडपाचा उल्लेख केला त्या अनुभव मंडपाच्या ठिकाणी गेल्याच आठवडी मी भेट देऊन आलो. कर्नाटक सरकारचं मी या ठिकाणी अभिनंदन करू इच्छितो. 500 कोटी रुपयाचा अनुभव मंडपाचं पुनर्निर्माण कर्नाटक सरकारच्या वतीनं आता सध्या सुरू आहे आणि साधारण 1-2 महिन्यामध्ये हे काम पूर्णत्वाला जाईल. अशा पद्धतीचं ते दिव्य आणि भव्य, 500 कोटी कशाला म्हणतात, इतकं दिव्य भव्य स्मारक त्या ठिकाणी कर्नाटक सरकारने उभं केलेलं आहे. दुसरी खेदाची बाब मला या ठिकाणी नमूद करावीशी वाटते. ज्या बिज्जल राजाच्या दरबारामध्ये महात्मा बसवेश्वर प्रधानमंत्री म्हणून होते त्या किल्ल्याची अवस्था ही दयनीय झालेली आहे. मी कोळेकर सरांना अशी विनंती करतो की विद्यापीठाच्या वतीनं आणि संगमेश्वर महाविद्यालयाच्या वतीनं एक असा प्रस्ताव तयार करण्यात यावा की तो किल्ला जो आहे तो वर्ल्ड हेरिटेज म्हणून घोषित करण्यात यावा. मागणी करायला काय चाललंय आपलं, आणि एक ना एक दिवस तो किल्ला वर्ल्ड हेरिटेज झाला पाहिजे आणि त्याचं श्रेय या आपल्या राष्ट्रीय संगोष्ठीला गेलं पाहिजे. अशा प्रकारची भावना या ठिकाणी मी व्यक्त करतो. यानंतर आभार प्रकटन करण्यासाठी डॉक्टर दादासाहेब खांडेकर सरांना मी विनंती करतो. नमस्कार. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या महात्मा बसवेश्वर अध्ययन केंद्र, अध्यासन केंद्र आणि संगमेश्वर महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित एक दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्रात महात्मा बसवेश्वर यांचे कार्य आणि विचार या विषयावर बीजभाषक म्हणून आपल्या महाविद्यालयामध्ये डॉक्टर स्वाती महाळंक आपल्यामध्ये उपस्थित राहिल्या आणि आपल्या सर्वांना त्यांनी मार्गदर्शन केलं. महाविद्यालयाच्या आयोजकातर्फे मी त्यांचं सर्वप्रथम आभार प्रकट करतो. त्याचबरोबर या प्रथम सत्राचे बीजभाषक म्हणून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या इतिहास विभागाचे प्राध्यापक, पुण्यश्लोक अहिल्यादेवी अध्यासन केंद्राचे संचालक डॉक्टर प्रभाकर कोळेकर सर आपल्यामध्ये उपस्थित राहिले आणि त्यांनी आपलं अध्यक्षीय मत आपल्यासमोर व्यक्त केलं. मी त्यांचे महाविद्यालय आणि महाविद्यालयाच्या आयोजकातर्फे आभार प्रकट करतो. प्रथम सत्राचे सत्रसंचालक डॉक्टर संघप्रकाश दुड्डे हिंदी विभाग प्रमुख, त्यांचेही मी महाविद्यालयाच्या आयोजकातर्फे आभार प्रकट करतो. माझ्यासमोर उपस्थित असलेल्या आपल्या महाविद्यालयाचे उपप्राचार्य सुहास पुजारी सर, तसेच मान्यवर जे पुढच्या सत्रामध्ये आपले विचार व्यक्त करणार आहेत त्यांचेही मी महाविद्यालयाच्या वतीनं आयोजक करतो. समोर बसलेले प्रतिभागी आणि विद्यार्थी या सगळ्यांचे मी महाविद्यालयाच्या आयोजकातर्फे आभार प्रकट करतो आणि प्रथम सत्राची समाप्ती झालेली आहे अशी जाहीर करतो.